नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्यायते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्यात् प्रतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया येन उन्मीलितं चक्षुः तस्मै श्रीगुरवे नमः। परब्रह्म परमात्मा भगवान श्री गणेश, विश्वमोहिनी माँ शारदा, भगवान श्री दत्तात्रेय, आपल्या पीठाची संपूर्ण गुरुपरंपरा, तुमच्या माझ्या भाग्याने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असणारे श्री गुरुचरण आणि उपस्थित संचरण, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या समोर अशा प्रकारे चिंतन सादर करण्याची, व्यासपीठारूढ होण्याची संधी आयोजकांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल सर्वप्रथम कृतज्ञता व्यक्त करतो आणि विषयाला स्पर्श करतो। या जगात कोणीही कुणालाही कुठेही कधीही काहीही शिकवू शकत नाही। वाक्य धक्कादायक आहे ना? या जगात कोणीही कुणालाही कुठेही कधीही काहीही शिकवू शकत नाही। तुम्हाला कहो, हे जर तुम्हाला माहिती आहे तर दर महिन्याचा लाखो रुपये पगार कशाला घेता? तर त्याचं उत्तर आहे तो पूर्ण वेगळा विषय, त्याच्याबद्दल कधीतरी आरामशीर बोलू। पण वस्तुस्थिती ही लक्षात घ्या की या जगात कोणीही कुणालाही कुठेही कधीही काहीही शिकवू शकत नाही। आणि मी यासाठी म्हणतोय लक्षात घ्या की कोणीही का शिकवू शकत नाही, तर त्याचं उत्तर शिकवणे नावाची कुठली प्रक्रियाच अस्तित्वात नाही। मग प्रक्रिया काय असू शकते, तर त्याचं उत्तर शास्त्रकारांनी दिलं, प्रक्रिया शिकणे नावाची अस्तित्वात असते, शिकवणे नावाची प्रक्रियाच नाही। संस्कृतमध्ये पठामी धातू आहे, मी अभ्यास करतो। पाठयामी हे जबरदस्ती प्रायोजक केलेलं रूप असतं। पाठयामी नावाचा मूळ शब्द नाहीये, मूळ धातू नाहीये, लक्षात घ्या। शिकवणे नावाची प्रक्रिया शक्य नाहीये, कारण सामान्य माणूस सोडून द्या, सामान्य शिक्षण पद्धती सोडून द्या, सामान्य शिक्षक प्राध्यापक सोडून द्या, मी तर म्हणतो की भगवान देवगुरु बृहस्पती जरी खाली उतरले आणि त्यांनी जरी ठरवलं की आपण याला शिकवायचं, तर ते तोपर्यंत शक्य नाही जोपर्यंत समोरच्याला शिकायची इच्छा नसेल। त्याला जर शिकायची इच्छाच नसेल तर काही करू शकत नाही। जसं गंगेवर गेल्यानंतर सुद्धा घागरीचं तोंड जर गंगेच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला असेल तर अख्खी गंगा वाहून जाईल, पण याच्यात थेंब जाणार नाहीये, कारण याचं तोंडच तिकडं नाहीये। कळशीचं तोंड तुम्हाला गंगामुख करावं लागेल, गंगाभिमुख करावं लागेल, तेव्हा पाणी आतमध्ये जाईल। मग ठीक आहे, सहजतेने जाईल, तोही भाग वेगळा, पण निदान मुख तर तिकडे करावं लागेल। जो परान्मुखच असेल त्याला गंगाही काही करू शकत नाही। मग आपल्याकडे म्हणत पडली मराठी भाषेमध्ये, पालथ्या घड्यावर पाणी किती होता। आणि मग आपल्याला या निमित्ताने अशा उत्सवांमध्ये करायचं काय असतं, तर त्याचं उत्तर आहे, जर समजा आजपर्यंत चुकून पालथा राहिला असेल तर घडा जरा सरळ करून घ्यायचा आहे। गुरु महाराजांच्या चरणाचा धक्का लागला की असा पालथा घडा सरळ होतो, तेवढ्या करता यायचं असतं। ते पुन्हा आपलं गडवा गॅरंटी नाही ना, म्हणजे आता जरी सरळ झाला तरी पुन्हा सरळच राहील असंही नाही, कारण बिनबुडाचा चंबू आहे, केव्हा पुन्हा पालथा होईल तेही सांगता येत नाही। वापस गेलं की पुन्हा आपले येरे माझ्या मागल्या, याचा अर्थ घडा झाला पालथा होणार। मग मध्ये मध्ये दरवर्षी यावं, असा घडा आपला सुंदर करून घ्यावा। मी आपल्याला सांगत आहे की विषय आपल्या समोर आहे की कोणीही शिकवू शकत नाही। का? कारण शिकण्याची इच्छा असावी लागते। आणि मग भारतीय संस्कृती इतकी मस्त सांगते की जेव्हा तुमची शिकायची इच्छा असते ना, तेव्हा मग ही रचना पूर्ण बदलते। आता रचना काय सांगितली, जगात कोणीही कुणालाही कुठेही कधीही काहीही शिकवू शकत नाही, पण गंमत अशी की तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर कोणीही शिकवू शकतो, शिकायची इच्छा असेल तर कुठेही शिकता येतं, शिकायची इच्छा असेल तर काहीही शिकता येतं। आणि गुरुकृपा नेमकी काय असते, त्या एक जीवनातला सहज उदाहरण सांगतो आणि मग मूळ संवादावर येतो। कसं शिकवता येतं, कसं शिकता येतं, गुरु महाराज दर्शन कसं देतात। मला एक सहज प्रसंग आठवला। घरी अभ्यास करत बसलो होतो, समोर टीव्ही लागलेला होता, त्या काळातला विषय, एक जाहिरात लागलेली होती। वास्तविक गरज नव्हती, मी माझ्या कामात होतो, गुरु महाराज पाहत बसले होते, तर ते सहज मला म्हणाली, जाहिरात व्यवस्थित पहा। पाहिली,
काही नाही, जाहिरात एक साधी होती. एक युवती धावत धावत येते, एका लिफ्ट मध्ये शिरते, तिच्या मागून एक युवक धावत येतो. बराच वेळ प्रयत्न करतो तो तिथे पोहोचायचा, पण तोपर्यंत लिफ्ट वर जाते. 4थ्या मजल्यावर गेलेली दिसत आहे. हा धावत धावत 4 मजले जातो. 4 मजले गेले तर हा जेव्हा पोहोचतो तेव्हा लिफ्टचं दार उघडलेलं असतं. युवती गायब असते. हा जातो, नाईलाज आहे, आता 4थ्या मजल्यावर याचं ऑफिस आहे, त्याच्यामुळे कार्यालयात जातो. कोट आपला काढून ठेवतो, कारण घामाने डबडबलाय, धावत पळत आलेला आहे. कोट काढून ठेवतो, खुर्चीत बसतो, समोरची फाईल ओपन करतो, समोर आपल्या हातात घेतो आणि जशी फाईल उघडतो तसं दारावर टिकटिक वाजतं आणि तीच युवती विचारते, मी आतमध्ये येऊ का? जाहिरात कुठल्या तरी पावडरची होती. ते सांगायचं नाहीये. गुरु महाराज मला म्हणतात, काय शिकला? पहा हिशोब कसा आहे. स्वयंशिक्षा पद्धती ज्याला आपण शब्द वापरतोय, ही कशी रचना आहे. गुरु महाराज म्हणाले, काय शिकला? काय शिकलो? आता तेव्हा अगदीच नुकतंच ते तारुण्य होतं, हे समजून घ्यायचा विषयच नव्हता. गुरुचरणाची नुसताच बसत होतो. ते म्हणाले, अरे समजून घ्यायचं असतं. जाहिरात तुम्हाला सांगत आहे, जोपर्यंत तुम्ही सुखाच्या मागे धावत राहता, सुख तुम्हाला हुलकावणी देत राहतं. तुम्ही सुखाच्या मागे धावणं बंद करा आणि स्वतःचं काम सुरू करा, सुख तुमच्याकडे चालत येतं. याला गुरुकृपा दृष्टी असं म्हणतात. जाहिरातीतून सुद्धा तुम्हाला शिकता येतं, जर तुम्हाला शिकायची इच्छा असेल. हा हिशोब फार महत्वाचा आहे. आणि मग स्वतः शिकायचं म्हणजे काय? कशा पद्धतीने स्वतःला घडवायचं, कशा पद्धतीने व्यक्तिमत्वाचा खऱ्या अर्थाने विकास करायचा, पशुत्वातून मनुष्यत्वाकडे आणि मनुष्यत्वातून देवत्वाच्या दिशेने प्रवास कसा करायचा, ते सांगण्याकरता भारतीय संस्कृतीने सांगितलेला दिव्य संवाद आहे, अवधूत यदु संवाद. आता आपल्याला आयोजकांनी सांगितलं, सूत्रसंचालकांनी, त्या पद्धतीने श्रीमद भागवताच्या 11 स्कंदामध्ये 7व्या, 8व्या आणि 9व्या अध्यायामध्ये हा संवाद आलेला आहे. 3 अध्यायातला संवाद आहे, पण इतका अद्वितीय असतो की सूत्रबद्ध असतं. त्याच्यावर 3 वर्ष नाही, 3 जन्म पूर्ण आपल्याला पुरतील इतका अद्वितीय विवेचन असतं. किंवा 2 दिवसात कसं पूर्ण होईल? मी कुठं असं सांगितलंय की 2 दिवसात पूर्ण होईल म्हणून. महाविद्यालयात थोडं बसलं, सिलेबस कंप्लीट झालंच पाहिजे असा काही नियम नाही. जेवढे होते तेवढे गुरु पाहू, किंवा बाकीचे कसे, त्याचं उत्तर आहे ते कसे समजून घ्यायचे एवढंच तर समजून घेऊ. मग त्यातले उरलेले तुम्ही तुमच्या पद्धतीने समजून घ्या. नाही समजले पुढच्या वर्षी पुन्हा बोलवा. दुसरी सोय. दोन्ही बाजूने आनंदच आहे, फायदाच आहे, लक्षात घ्या. पण गमतीचा भाग सोडून द्या. अर्थात हा संवाद समजून घ्यायचा असेल तर त्याच्या मागचा एक संवाद समजून घ्यावा लागतो. आणि तो जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत हा संवाद समजणार नाही. लक्षात घ्या, दत्त महाराजांनी 24 गुरु कोणते केले आणि त्या 24 गुरूंची सूची आणि त्या 24 गुरूंकडून काही शिकले हे तुम्हाला एका सेकंदात नेटवर उपलब्ध आहे. त्याच्याकरता माझी गरज नाही, 2 दिवस व्याख्यानाची आवश्यकता नाही. ते तुम्हाला एका मिनिटात मिळेल. प्रश्न महत्वाचा हा नाहीये की ते जर तिथे एका मिनिटात उपलब्ध आहे, इथे व्याख्यानं पाहिजेत कशाला, प्रवचनं पाहिजेत कशाला? त्याचं उत्तर आहे, तिथं जी मिळते ना त्याला माहिती म्हणतात. आणि इथून व्यासपीठाहून जे दिल्या जातं त्याला ज्ञान असं म्हणतात. आणि 2 मध्ये फरक असतो. माहिती वेगळी, ज्ञान वेगळं. उदाहरण देऊन सांगायचं असेल तर एक लहानसं उदाहरण जीवनात घडलेलं सांगतो. माझा चिरंजीव जेव्हा एकदम लहानसा होता ना, तेव्हा तो सकाळी उठला की आपला रांगत रांगत निघायचा. मी त्यावेळा पूजा करत बसलेलो असायचो, येऊन आपला मांडीवर बसायचा आणि मी जवळ नंदादीप लागलेला असायचा. मी त्याला सांगायचो हात लावायचा नाही, गरम असतो, चटका बसतो. आता ते लेकरू इतकं लहान होतं, त्याला गरम म्हणजे काही तेही कळत नव्हतं, चटका म्हणजे काही तेही कळत नव्हतं. आणि मानवी स्वभाव नको म्हटलं की करायचं. त्याच्यामुळे मी त्याला सांगतोय हात लावू नको, ते तो बरोबर लावणार. 2दा 4दा मी त्याचा हात अलीकडे घेतला आणि एक वेळा चुकून माझं लक्ष नसताना मी फुलं दुर्वा काहीतरी वाहत असताना त्याचा हात दिव्याला लागला. मी त्याला जे सांगतोय दिव्याला हात लावू नको याला म्हणतात माहिती, आणि दिव्याला हात लावल्यावर त्याला जे झालं त्याला म्हणतात ज्ञान. आता चित्रातला दिसला तर तोच मला सांगायचा बाबा हा आहे, कळलं, याला ज्ञान म्हणतात. अनुभवाचा विषय लक्षात घ्या. जे वाचलेलं आहे, जे ऐकलेलं आहे ते अनुभवात येतंय का, हा सगळ्यात महत्वाचा खेळ आहे. आणि त्यानुसार माझं जीवन बदलतंय का? कारण सगळ्या ग्रंथाचं प्रयोजन आपल्याला समर्थांनी सांगितलं. श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तात्काळ. ते जर होत नसेल तर मग वाचून उपयोग काय आहे? मग पारायणाच्या नावाखाली कदाचित ग्रंथांचे पानं पलटवल्या जातील, पारायण होत नाही. पारायण ते जेव्हा ती ओवी अनुभवावी. काय सुंदर शब्दात नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी,
एक तरी ओवी अनुभवावी, वाचावी म्हटलेलं नाही, वाचू नका असा त्याचा अर्थ नाही, पण ते वाचावी म्हणतच नाही, अनुभवावी. आणि अनुभवावी म्हणजे काय अद्भुत असतं. एक सहज उदाहरण 1 मिनिट सांगतो. आमच्या गुरु महाराजांचे गुरु महाराज परमपूज्य करपात्रीजी महाराज, ते त्यांच्या गुरु महाराजांकडे जेव्हा अध्ययन करत होते तेव्हाचा प्रसंग आहे. हिमालयाचा सगळा प्रसंग, प्रचंड थंडी, हाडं फुटतील अशा भयानक थंडीमध्ये गुरु महाराज कुठल्या तरी शिखरावर एक आरामशीर लंगोटी लावून आसन लावून ध्यानस्थ बसलेले आणि यांचा अभ्यास खाली धर्मशाळेत चाललेला. मरणाची थंडी, 4 कांबळी पांघरलेल्या, आणि तशा अवस्थेत हे गुरु महाराजांच्या समोर जाऊन उभे राहिले. भगवद्गीतेची संथा सुरू होती. म्हणे कोणता श्लोक म्हटला, यांनी गेल्यानंतर श्लोक सादर केला. समशत्रूच मित्रीच तथा मानापमान योहो शीतोष्ण दुःखेषु समसंग विवर्जिता. गुरु महाराज म्हणतात उद्या पुन्हा कर. आता उलट बोलायची ताकद नाही. गुरु महाराजांच्या समोर कुठे शब्द उघडणार, कोण उघडणार. वापस आले, पूर्ण श्लोक पाठ केला, अन्वय पाठ केला, अर्थ पाठ केला, जेवढ्या उपलब्ध होत्या तेवढ्या सगळ्या टीका पुन्हा वाचल्या. 2-4 वेळा वाचलं, 10 वेळा वाचलं, पाठ केलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा गुरु महाराजांच्या समोर ठरलेल्या वेळ जाऊन उभे राहिले. आज गुरु महाराजांनी श्लोकही नाही विचारला, म्हणजे उद्या पुन्हा कर. 5 दिवस झालं, गुरु महाराज विचारतच नाहीयेत काय अभ्यास केला, काय समजलं, पुन्हा कर पुन्हा कर. 5 दिवस झाल्यानंतर यांच्या डोक्यात प्रकाश पडला, म्हणजे काहीतरी गडबड होतीये. सगळं तर पाठ केलं, जेवढे ग्रंथ आहेत की इथे तेवढे सगळे वाचून झाले, पाठ झाले, वाचायचं काय घेऊन बसले. आता काय करायचं नेमकं, म्हणजे काहीतरी चुकत आहे, आपलं मुळातून चुकत आहे. 5व्या दिवशी रात्री यांना अद्वितीय साक्षात्कार झाला. यांनी त्या 4 पांघरलेल्या कांबळा फेकून दिल्या. लंगोटीवर हे जाऊन गुरु महाराजांच्या समोर उभे राहिले. गुरु महाराज म्हणतात ठीक आहे, झाला श्लोक, आता उद्या पुढचा घे. कारण मुखाने काय म्हणताय, समशत्रूच्या मित्रेच्या तथा मानापमान हो जाऊ द्या. मुखाने म्हणताय शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. 4 कांबळी पांघरून कुडकुड कुडकुड करत जर शीतोष्ण सुख दुःखेषु म्हणत असेल तर समजलं कुठं, शब्द ज्ञान झालं फक्त. आणि ते जे समजणं आहे त्याच्यानुसार आचरण झालं पाहिजे. जेव्हा ते 4 कांबळा फेकून जातात, आता मी समशत्रूच्या मित्रेच्या तथा मानापमान योहो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग अवस्थेत आहे. गुरु महाराज म्हणतात झाला श्लोक व्यवस्थित, आता पुढे घे, कारण आचरणात आला. हा जो विषय तो समजून घ्यायचा आहे आम्हाला. हा संपूर्ण यदुसंवाद, दत्त यदुसंवाद आचरणात कसा आणता येईल याचं चिंतन करायचंय. त्या दृष्टीने आपण 2 दिवस पाहून, म्हणून मी मगाशी म्हटलं तसं की हा संवाद समजून घ्यायचा असेल त्याच्या मागचा संवाद समजून घ्यावा लागेल. त्याच्या मागचा संवाद काय आहे त्याचं उत्तर आहे 6व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि उद्धवाचा संवाद आहे. हा संवाद आधी समजून घ्यावा लागेल, तर पुढचा संवाद समजेल. आणि त्या संवादातले सगळे बिंदू समजून घ्यावे लागतील. ते वाचून समजत नसतात. म्हणून आपल्याकडे वाचून अभ्यास करणे नावाची प्रक्रिया नव्हती, ती नंतरच्या काळात आली. आता ग्रंथ सहज उपलब्ध झाले, कोणाच्याही हातात पडतायत, त्याच्यामुळे त्याचं वाटेल तसा अर्थ लावतायत. कारण याच्या बुद्धीला जेवढा येईल तेवढाच अर्थ, आणि एवढाच मला समजला. म्हणून आपल्याकडे ग्रंथ हे घरी बसून वाचायचा विषय नव्हता, तो गुरुचरणांशी बसून समजून घ्यायचा विषय होता. कारण तुमच्या पातळीवर येऊन गुरु महाराज त्याचा अर्थ तुम्हाला उलगडून दाखवत होते, म्हणून गुरुचरणांची आवश्यकता आहे. हा भाव व्यवस्थित समजून घ्या. इथं उद्धवाचा आणि भगवान श्रीकृष्णांचा संवाद आहे. केव्हा संवाद आहे त्याचं उत्तर आहे भगवान श्रीकृष्णांचं संपूर्ण कार्य, जीवन कार्य संपन्न झालेलं आहे. कशा करता आले होते त्यांनी स्वतः भगवद्गीतेत सांगितलंय. 3 कामा करता येतो, परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. 3ही कामं झाले. परित्राणाय साधूनाम झालं, 5ांचंही रक्षण झालं. काय मजेदार रचना आहे. हे 5च होते, ते 100 होते, पण या 5 पैकी एकाच्या केसाला धक्का लागला नाही, त्या 100 पैकी एकही उरला नाही. भगवन्मुख असण्याचा, भगवन सन्मुख असण्याचा लाभ काय असतो समजून घ्या. या 5मधल्या एकालाही धक्का लागला नाही, आणि ते 100 असून सोबत भीष्म, द्रोण, कृप, कर्ण असून त्यातला एकही वाचला नाही. याला भगवत अनुसरणाचा लाभ म्हणतात. ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. भगवान श्रीकृष्णांच्या जीवनाचे सगळे कार्य संपले, आणि एक दिवस सगळ्या देवतांच्या सह भगवान ब्रह्मदेव येऊन पोहोचले. आणि भगवान ब्रह्मदेवांनी द्वारकेत येऊन प्रार्थना केली, प्रभू या लोकाला मृत्यू लोक म्हणतात, तुम्हीच नियम केला, इथं आलेले राव, परत जावंच लागतं. शब्द किती गोड वापरा, शरीर मध्ये चालले गेले असा शब्द वापरा, नाही तर व्याधाचा बाण लागून हा देह सोडून परंधामाला गेले, असे भले मोठे मोठे शब्द वापरा, पण हा लोक तो सोडावा लागतोच की नाही, ते तर निश्चित आहे. म्हणजे प्रभू आता परंधामाला चला, वापस वैकुंठाला या, वापस हा सगळा अवताराचं कार्य संपवा.
भगवंतांनी सांगितलं वाक्य फार महत्वाचं आहे. भगवान म्हणतात बिलकुल सगळं काम तुम्ही म्हणता तसं झालंय. परित्राणाय साधूनाम झालंय, विनाशाय दुष्कृताम झालंय. अगदी शिशुपाल वक्रदंत कंसापासून जरासंधापासून सगळ्या कौरवांपर्यंत सगळे मारलेत. त्यांच्या निमित्ताने 11 अक्षोहिणी सगळे नालायक संपवलेत. सगळं काम आटोपलेलं आहे. कोण म्हणे एक राहिलं. म्हणे काय म्हणे दुष्ट फक्त बाहेरचेच थोडे असतात, घरात यांचं काय. हे मागे जे 16,108 गुणीला 10 यांचं काय करायचं. बरं हे इतके उन्मत्त झाले की यांच्या आपापसातल्या भांडणांपायी शब्द निर्माण झाला यादवी माझली. कारण आपापसात भांडण करून सगळ्या विश्वाचा विनाश करणे यालाच यादवी माजणे शब्द आहे. कारण तो यादवांपासून आलेला आहे, भगवान श्रीकृष्णांपासून आलाय. पण भगवान अवतरित असताना तो इतका माजला होता पोरगा त्यांचा सांब की ऋषींच्या समोर पोटाला पिशवी बांधून गेला. म्हणे सांगा इथं काय होईल. त्याला साडी नेसवली. सगळ्यांना आपल्याला कथा माहिती आहेत, कथा नाही सांगायच्या मला. आणि मग ऋषींनी शाप दिला की याच्या पोटी आता एक मुसळ जन्माला येईल आणि त्या मुसळामुळे सगळे यादव मरतील. मग तो मुसळ जन्माला आलं. पोरांनी पकडले कोण माहितीये. कृष्णाला नाही सांगितलं, बलरामाला नाही सांगितलं. दोन्हीकडचे पंजोबा पकडले, शूरसेन आणि उग्रसेन. वसुदेवाचे वडील, देवकीचे वडील, त्या दोघांना पकडलं. कारण ते म्हातारे. पहिला नंबर कोणाचा. मृत्यूचा विषय जेव्हा येतो तेव्हा भीती अधिक जास्ती कोणाला, म्हाताऱ्यांना. ते शूरसेन आणि उग्रसेन पकडले. त्यांनी सुद्धा कृष्णाला न समजू देता. काय गंमत आहे, भगवंताची माया पहा किती अद्भुत आहे. यांना सगळं आजपर्यंत पाहिलेलं असताना तेही म्हणतात कृष्णाला आणि बलरामाला न सांगता आपण काही करू. असं ज्याला ज्याला वाटतं त्याचा वंश नष्ट होतो. भगवंताला न कळू देता आपण काही करू शकतो असं ज्याला वाटतं वंश नष्ट होणारच आहे. दुसरं काय होणार आहे समजून घ्या. त्या सगळ्याचा चुरा केला, समुद्रात फेकला, तो बाहेर आला, त्याच्यापासून ते गवत निर्माण झालं, लोहापासून तयार झालं म्हणून त्याला लव्हाळं म्हणण्याची पद्धत पडली. सगळी शस्त्रास्त्र संपले. शेवटी त्यांनी मारले का. कारण भगवंताचा संकल्प होता की हे सगळे माझ्या समोर नेले पाहिजे. सगळे यादव नष्ट झाले. भगवान बलराम ते सांगायला आले. बलरामाने सांगितलं म्हणे सगळे यादव संपले. म्हणजे असं काय करता तुम्ही शिल्लक आहेत, मी शिल्लक आहो. वाक्याचा अर्थच होता निघा आता तुम्ही पण. तुम्ही शिल्लक आहे मी शिल्लक आहे म्हणजे काय. भगवान बलराम निघून गेले. शेषरूपामध्ये समुद्रामध्ये असं वर्णन आहे. आणि मग भगवंतांनी इच्छा व्यक्त केली स्वतःबद्दल की आता मला हा लोक सोडायचा आहे. पण तो ऋषींचा शाप आहे, पूर्ण झाला पाहिजे. या लोखंडाने सगळे यादव मरतील. त्यातला एक तुकडा जो मासुडीच्या पोटात गेला तो सापडला एका याला कोळ्याला. त्यांनी तो विकला एका पारध्याला. त्या पारध्याने त्याचा बाण तयार केला. तो बाण भगवंताच्या पायात बसला. तो पारधी येऊन पाय धरतोय. आणि काळजी करू नको, ऋषींचा शाप आहे. याच लोखंडाने सगळे मरतील. बाकीचे सगळे तुकडे तुकड्याने मेले. माझा जरा मोठा तुकडा, मोठा यादव आला. भगवंतानी तो हिशोब केला आणि शांतपणे देह सोडला. वैशिष्ट्य ते लक्षात घ्या. कारावासात पकडताना प्रगट होताना माफ करा, कारावासात प्रगट होताना मुखावर जे आनंदाचं हास्य होतं ना, पायात बाण लागल्यानंतर तेच हास्य होतं. त्याला भगवान म्हणतात. अखंड आनंद, 24 तास आनंद, सगळ्या परिस्थितीत आनंद. नेमकं ते शिकायचं लक्षात घ्या. त्या भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा अवतार संपवण्याचं सांगितलं की ठीक आहे तर यानंतर मी अवतार कार्य संपवणार आहे. किती दुःख झालं असेल सगळ्यांना विचार करा. एखादा कार्यक्रम संपणार म्हटलं तर आपल्याला उदास वाटतं. भगवान स्वतः परमधामाला चालले, त्या सगळ्यांना किती दुःख झालं असेल. बरं सगळे आहेत. वसुदेव आहे, किती दुःख झालं असेल. देवकी आहे, किती दुःख झालं असेल. यशोदेला, नंदाला किती दुःख झालं असेल. पण यांच्यातल्या कोणाच्याही दुःखाचं वर्णन भागवत करत नाही. सगळे रडत होते. 16,108 केवढा गोंधळ झाला असं विचार करा. केवढा रडारड झाली असेल. आता हे चालले म्हटल्यानंतर त्या सगळ्यांचा गोंधळ. बरं पांडवांना किती दुःख झालं असेल. पण गंमत लक्षात घ्या, भागवतकारांनी यातल्या एकाचंही वर्णन केलं नाही. भगवंताला भेटायला कोण आले. उद्धव आले, बाकीचे नाही आले. बाकीचे का नाही आले त्याचं उत्तर आहे आता जर हे ठरलेलंच असेल तर याचा अर्थ हे जाणारच आणि बाकीचे त्या कामाला लागले. हे गेल्यानंतर आपण काय करायचं हे महत्वाचं आहे. उद्याच काही झालं तर आपलं काहीतरी सोय असली पाहिजे. कुठे कुठे एफडी ठेवल्या ते पाहून घेऊ आणि त्याच्या डेट चेक करून घेऊ. या कामाला 16,108 लागले असतील. गमतीचा मी सहज म्हणून म्हणतोय, आपल्या दृष्टीने आपण पाहतो म्हणून म्हणतोय. पण लक्षात घ्या ही परिस्थिती निर्माण झाली. एक उद्धव येऊन पोहोचलेत फक्त. रडले तेही आहेत. व्यवस्थित लक्षात घ्या.
आल्यानंतर तेही रडले, त्यांनाही दुःख झालंय. का? तुम्हाला उद्धव तर एवढे ज्ञानी आहेत, त्यांना का दुःख व्हायचं? त्याचं उत्तर व्यवस्थित समजून घ्या. ज्ञानी माणूस तो नाही की त्याला दुःख होत नाही. दुःख तर ज्ञानालाही होतं. ज्ञानी काही सजीव नाहीये का? ज्ञानाला काही मन नाहीये का? ज्ञानाला काही भावना नाही आहेत का? दगड थोडा आहे कोण ज्ञानी? ज्ञानी व्यक्तीलाही दुःख होतच असतं. फक्त अडचण एक म्हणजे विषय वेगळा हा असतो की त्यातून ते पटकन सावरतात आणि आपण वर्षानुवर्ष पुरवतो. इथं गडबड आहे. तेवढ्यापुरतं दुःख त्यांनाही होत आहे, तेवढ्यापुरत्या भावना त्यांनाही जन्माला होतात आहे. सगळ्याच भावना राहत आहेत. लक्षात ठेवा, कोणीही नाही. एक अपवादात्मक एखादी जमदग्नी झाले होते ज्यांनी क्रोध नावाची गोष्ट पूर्ण काढून टाकली. याच्यानंतर मला क्रोधच येणार नाही, पण ही गोष्ट आदर्श थोडी होती. त्या क्रोधच येणार नाही या परिस्थितीचा परिणाम हा झाला की तो सहस्रार्जुन आश्रमात आला, त्याने आश्रम उद्ध्वस्त केला, यांच्या स्वतःवर हत्यार चालवले, रेणुकेवर 21 वार केले, तरी जमदग्नी शांत. अशी शांतता काय कामाची? तेही समजून घेतलं पाहिजे ना. योग्य जागी क्रोधही आलाच पाहिजे, योग्य जागी कामही आलाच पाहिजे. काम विरहित अवस्था नसते. फक्त शास्त्राने सांगितलं धर्मा अविरुद्ध भूतेषु कामोस्मे भरतर्षभ. काम नको असं नाहीये, फक्त केव्हा कुठे आणि कसा प्रकट व्हायचा याचा विवेक नावाची गोष्ट असली पाहिजे. मग काही वाईट नाहीये, सगळ्या गोष्टी राहणारच आहेत. त्याच्यापुढे तर जन्माला आलोय, त्यांना सोडून कसं चालणार आहे? उद्धवांनाही दुःख झालं, पण उद्धवांनी विचारलेला प्रश्न फार महत्वाचा आहे. उद्धवांनी रडत नाही बसले. उद्धव म्हणतात, प्रभू तुम्ही जर परंधामाला गेले तर आतापर्यंत मार्गदर्शनाकरता तुम्ही इथं होते. काही वाटलं की आम्ही तुम्हाला विचारत होतो, समोर येऊन पायावर डोकं ठेवत होतो आणि मार्गदर्शन घेत होतो. तुम्ही निघून गेले तर आता आम्ही काय करायचं? आम्ही कोणाकडे पाहायचं? आम्ही आमच्या जीवनात सुख शांती समाधान कसं प्राप्त करायचं? या म्हणतात प्रश्न लक्षात घ्या. उद्धव म्हणतात तुम्ही जाणार. पहिल्यांदा तर म्हटलं नेहमीप्रमाणे मला पण सोबत न्या. भगवान म्हणतात असं नसते जमत. 3 गोष्टींपर्यंत सोबत नावाची गोष्ट असू शकते. जीवनात सर्वाधिक सोबत कोणाची? त्याचं उत्तर आहे धर्मपत्नीची. ती सर्वाधिक सोबत राहणारी व्यक्ती. पण तिलाही प्रतिज्ञा देताना 3च बाबतीत दिल्या ना. प्रतिज्ञा काय घेतली आहे? धर्मेच अर्थेच कामेच नातीचरामी. धर्म अर्थ काम या 3 गोष्टी तुझ्या सोबत राहील. मोक्षाबद्दल बोललेलो नाही, ते आपलं आपलं सेपरेट विषय. मला मिळाला म्हणजे पत्नीला मिळेल असा नाही, पत्नीला मिळाला म्हणजे मला मिळेल असा नाहीये. प्रत्येक जण आपापल्या प्रारब्धानुसार राहणार आहे. लक्षात घ्या, ती प्रत्येकाची व्यक्तिगत गोष्ट आहे. म्हणून जेव्हा उद्धव म्हणतात ते मलाही सोबत घ्या, भगवान म्हणतात तसं नाही चालत. माझ्या प्रारब्धानुसार मी तितका काय राहणार, तुझ्या प्रारब्धानुसार तुला पुढे राहावं लागणार, जोपर्यंत ते प्रारब्ध आहे. पुढचा प्रश्न उद्धवाचा फार महत्वाचा आहे. उद्धव म्हणतात ठीक आहे, जोपर्यंत राहायचंय तोपर्यंत मी काय करायचं? सुख शांती समाधान तुमच्यावर अवलंबून होतं आमचं. तुम्ही समोर नसले तर आता आम्हाला सुख शांती समाधान कसं प्राप्त करायचं? आणि त्याच्यावर भगवंतानी बोलायला सुरुवात केली. आणि मग भगवंतानी जो उपदेश केलाय ना तो आहे अवधूत यदू संवाद. पण आता मजेदार गोष्ट लक्षात घ्या. अवधूत यदू संवाद मी म्हटलं तसं 24 नावं लाईननी सांगतो, त्यांनी काय काय मिळवलं ते एकदा सांगून आपण शेवटच्या 5 मिनिटातही मोकळं करू. तो महत्वाचा विषय नाही, हे मागचं सगळं समजून घ्यावं लागेल. भगवान श्रीकृष्ण समजावून सांगताना अवधूत आणि यदू संवाद समजून सांगतात. काय गरज आहे? ज्या श्रीकृष्णांनी जगातलं सर्वोच्च तत्वज्ञान भगवद्गीतेच्या रूपामध्ये संपूर्ण जगाच्या समोर ठेवलं, त्या श्रीकृष्णाला उपदेश देण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी दुसऱ्या कोणाच्या संवादाला स्पर्श करायची गरज काय? स्वतः सांगू शकले असते ना. पण श्रीकृष्ण सांगत नाहीत. आणि का सांगत नाही त्याचं एक अजब उत्तर देतो, म्हणजे आपल्याला पुन्हा आणखीन एक धक्का. आता आपण म्हटलं तसं श्रीकृष्णाने भगवद्गीतेच्या रूपात जगातलं सगळ्यात श्रेष्ठ तत्वज्ञान सांगितलं असलं तरी तुमच्या माहिती करता एक वाक्य सांगतो, भगवद्गीता कृष्णाने सांगितलेली नाही. मध्ये असे धक्के देत राहतात म्हणजे जागे राहतात. भगवद्गीता कृष्णाने सांगितलेली नाही. किंवा काय गोष्ट करता? काही पुरावा? बिलकुल पुरावा आहे. तो सगळ्यांना माहिती आहे. फक्त अडचण एक आहे, माहिती आहे हे माहिती नाही आहे. आणि व्यासपीठाचं काम ते आहे की जे माहिती आहे ते माहिती करून देणे, लक्षात असलेलंच लक्षात आणून देणे, नवीन काही सांगायचं नाहीये. भगवद्गीता श्रीकृष्णांनी सांगितलेली नाही असं दणदणीत वाक्य मी व्यासपीठावरून यासाठी वापरू शकतो
की आता तुम्हाला पटेल मी जे सांगतोय त्याच्यानंतर संपूर्ण भगवद्गीतेच्या 18ही अध्यायांमध्ये कुठेही श्रीकृष्ण वाच असा उल्लेख नाही आहे. नाही. देवकी नंदनं वाच नाही. वसुदेव नंदनं वाच नाही. यशोदानंदनं वाच नाही. द्वारकाधीशो वाच नाही. यातला एकाचाही उल्लेख नाही. संपूर्ण भगवद्गीतेत दुसऱ्या अध्यायात जेव्हा विषय येतो, सुरुवात भगवान बोलायला सुरुवात करतात तेव्हापासून यत्र योगेश्वर कृष्णोच्या शेवटच्या श्लोकापर्यंत भगवद्गीतेत सर्वत्र भगवान वाच उल्लेख आहे. आणि हा उल्लेख फार महत्वाचा आहे. भगवान बोलतायत, श्रीकृष्ण नाही बोलत आहे, यशोदानंद नाही बोलत आहे. वाटतंय अर्जुनाला, म्हणून तो बोलताना म्हणतो तू माझा मोठा भाऊ आहे, तू असा आहे तसा आहे. 10व्या अध्यायापर्यंतच म्हणतो. 11व्या अध्यायापासून तोही बदलला ना. जेव्हा त्याला विराट रूप दर्शन दिसलं, ज्याला ते सगळं अद्वितीय साक्षात्कार झाला, हे मी ज्याला भाऊ समजत होतो तो हा कुठे आहे, हा हे तर काहीतरी अद्वितीयच आहे. आणि तिथून पुढची त्याची रचनाच बदलली आहे. आतापर्यंत तो विरोध करत होता, आतापर्यंत तो त्याच्यावर आपले स्वतःचे मत मांडत होता, आता शांतपणे शरण येतो. शाधिमाम त्वाम प्रपन्ना. आता नाही, आता म्हणत नाही मी शिष्यस्तेयम, मी शिष्य अवस्थेला पोहोचलोय. मगापर्यंत भाऊ होता, 10व्या अध्यायापर्यंत भाऊ होता. आणि भगवद्गीता अद्वितीय आहे. किती वेगवेगळ्या अर्थाने अद्वितीय आहे. मी नेहमी सांगताना गमतीने सांगत असतो, पण गमतीने घेऊ नका. भगवद्गीतेमध्ये अर्जुना आणि कृष्णाला, कृष्णा आणि अर्जुनाला वापरलेले संबोधन एवढ्यावर PhD होऊ शकते की कोणत्या जागी ते कोणतं संबोधन, कुठे त्याला गुडाकेश म्हटलं, कुठे यांना ऋषिकेश म्हटलं, कुठे यांना मधुसूदन म्हटलं, कुठे त्याला अनघ म्हटलं, तेवढ्याला अर्थ आहेत. भगवान वेदव्यासांची वाणी आहे, विनाकारण थोडी प्रगटली आहे. प्रत्येक शब्दात वेगवेगळा अर्थ आहे, प्रत्येक शब्दात वेगवेगळा संदेश आहे. तो शब्द तिथे तसाच का याच्यावर चिंतन करता येतं. इतकं अलौकिक तत्वज्ञान आहे. पण आता आपला विषय नाही, मी आपल्याला पुढचं सांगतोय की भगवद्गीता कृष्णाने नाही सांगितलेली. आणि म्हणून अनुशासन पर्व जर आपल्यापैकी कोणी वाचलं असेल तर आपल्याला एक मजेदार प्रसंग लक्षात येईल. नसेल ते मी आणून देतो. त्या अनुशासन पर्वात शेवटी एक विषय आलेला आहे. तो अर्जुन भगवंताला म्हणतो की तू मला त्यावेळा ती जी भगवद्गीता सगळी युद्धाच्या गडबडीत सांगितली ती मला आता काही व्यवस्थित आठवत नाहीये, पुन्हा एकदा सांगशील का. भगवंताने डोक्यावर हात मारून घेतला असं ना. आणि हे जेव्हा मी पहिल्यांदा वाचलं मला इतकं बरं वाटलं. दोन्ही पातळीवर, 2 पातळीवर मी काम करतो. एक तर प्राध्यापक म्हणून महाविद्यालयात काम करतो, नाही तर व्याख्याता म्हणून, प्रवचनकार म्हणून समोर येऊन बसतो. आणि मला पहिलं सुरुवातीला फार वाईट वाटायचं. आपण एवढं जीव तोडून सांगतोय, श्रोते का ऐकत नाही. मी म्हंटल काय ऐकणार आहे, कृष्णाने सांगितल्यावर अर्जुन ऐकत नाही. आपल्या पोरांचं कुठं घेऊन बसले. ते पुण्यशास्त्री डोकं पिकवलं तर फायदा काय, फरक पडणार आहे, काही फरक पडत नाही. नाही आठवलं त्याला. वस्तुस्थिती आहे, कारण विस्मृती हा माणसाला लागलेला शाप आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून तो उत्सव दरवर्षी करावा लागतो. नाही तर दरवर्षीची काय गरज असते. परीक्षेची 7च दिवसात उद्धरला, 8वा दिवस लागलाच नाही त्याला. पण फक्त एकच महत्वाची गोष्ट होती, 7 दिवसात उद्धरता येतं याच्यावर त्याचा विश्वास होता. आणि 7व्या दिवशी आपण मरणार आहे याचं त्याला भान होतं. मला त्या व्यासपीठावर बसलो, त्याने एवढे आणून बसवलं तर ते गंमत सांगू का. उद्याचे दिवस येऊ द्या असं काही नाही, पण आज तुम्हाला व्यासपीठाचा अधिकार वापरून सांगून टाकतो, इथं बसलेले सगळेजण 7 दिवसात मरणार आहेत. काय माणूस आहे. एवढ्याने आणला, व्यासपीठावर बसवला, सांगत काय तर 7 दिवसात मरणार आहे. काळजी करू नका, मी जे सांगणार आहे त्या प्रत्येकाच्या मागे काहीतरी अर्थ आहे. 7 दिवसात मरणार आहे म्हणजे काय, मोजा ना दिवस. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार 7च आहेत ना. 8वा दिवस आहे कुठं मरायला. या 7 पैकीच कोणत्या तरी काही मरायच नाही. फक्त पुढचा सोमवार शेवटचा का आजचा हे माहित नाही. आणि पुढचा सोमवार व्यवस्थित व्हायच्या साठी जे केल्या जातं त्याला 16 सोमवार म्हणतात. की आजचा सोमवार शेवटचा आहे हे गृहीत धरून वागणे. कुठल्याही क्षणी, ज्या क्षणी भगवान येते यायचंच आहे, नाही तरी मृत्यू येणारच आहे जर पक्क असेल तर लक्षात ठेवा. इतक्या आनंदात असलं पाहिजे की मी तर गमतीने आमच्या प्राध्यापक असताना वर्गात आणि प्रवचनकार म्हणून सांगतो, म्हणजे ज्या दिवशी भगवान यमराज येतील ना त्या दिवशी मी तर यमराजांना नक्की सांगेल, सरका मागे, आज रेडा आम्ही चालवणार. जाऊन जायचं तर आनंदात जाऊ ना.
त्या रेड्याच्या शेपटीला बांधलेला फरफटत नेलेला जीव असं कशाला जायचं? जाऊनच जायचं तर खुशीने जाऊ, मजेत जाऊ. यमराज सुद्धा कन्फ्युज झाले पाहिजे, आपण चुकून उचलला का वेगळाच म्हणून. एवढ्या आनंदात गेलो पाहिजे आणि जाता आलं पाहिजे. रडत सगळेच आलो आहे. इथं बसलेला कोण हसत आलाय मला सांगा ना? सगळे रडत आलो आहे. आणि त्या रडण्याच्या वेळीची आणखीन एक गंमत सहज लक्षात आणून देतो. फक्त 1 मिनिट. ज्या क्षणी मी रडलो ना त्या क्षणी बाहेरचे सगळे हसले. किती मजेदार आहे. मी रडलो त्या क्षणी बाहेरचे सगळे आनंदात एकमेकाला टाळ्या देत हसले. का? आणखीन एक रडका आला. कारण रडला. रडतच आलोय, काही हरकत नाही. आलो रडत आहे, निदान जाताना तर हसत जाऊ, जाताना तर प्रसन्नपणे जाऊ. तेवढं करायचंय. त्याच्यासाठी उपदेश आहे, लक्षात घ्या. भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली नाही. मी यासाठी सांगितलं की आपण जरी आदराने भगवान श्रीकृष्ण म्हणत असलो तरी श्रीकृष्ण म्हणजे यादवेंद्र श्रीकृष्ण नाही बोलत आहेत, देवकी नंदन वसुदेव नंदन नाही बोलत आहेत, भगवान बोलतायत. आणि ते कन्फ्युजन अर्जुनालाही आहे. तुमचं माझं सोडून द्या. कारण जेव्हा त्यांनी सांगितलं की मी हा योग सूर्याला सांगितला तेव्हा अर्जुन सुद्धा म्हणतो, अरे तू तर माझा आते भाऊ, आत्ता थोडूसा माझ्या 2-4 महिने आधी जन्माला आला, सूर्याला कधी सांगितला? त्याच्यावर भगवंताला सांगावं लागलं, बहुनी मे व्यतीत आणि जन्म आणि तपच्या अर्जुन. अरे अनेक जन्म माझे झालेत, अनेक जन्म तुझे झालेत, मला आठवत आहे, तुला आठवत नाही, एवढाच फरक आहे. भगवान त्या अवस्थेतून बोलतायत. आणि ते जेव्हा म्हणतात की मी सूर्याला सांगितलं, याचा अर्थ यादवेंद्र कृष्णाने नाही सांगितला सूर्याला, तो भगवान वैकुंठनाथांनी योग सांगितला. आणि मग सूर्याला योग सांगणारे भगवान वैकुंठनाथ बोलतायत भगवद्गीतेत. आता उद्धव जेव्हा प्रश्न विचारतोय तेव्हा भगवान नाही आहेत, तेव्हा श्रीकृष्ण आहेत, तेव्हा यदुनंदन बोलतायत. आणि यदुनंदन असलेले श्रीकृष्ण बोलत असल्यामुळे यदु महाराजांचा संवाद सांगतात, आपल्या पूर्वजांचा वारसा सांगतायत. म्हणून मुद्दाम तो यदू संवाद महत्वाचा आहे की यदूचाच का सांगितला. त्याची दुसरी महत्वाची गोष्ट समजून घ्या. भारतीय संस्कृतीचं हे वैभव आहे. लक्षात घ्या की इथे कोणत्याही महापुरुषाला कोण्याही शिष्याने जाऊन काही विचारलं की ते कधीही स्वतःचं उत्तर देत नाहीत. अगदी सत्यनारायणाची कथा तिथून सुरुवात करा. सगळ्यांना माहिती असतील म्हणून ती उदाहरणाला घेतो. पहिला प्रश्न काय विचारला? शौनकांनी सूतांना प्रश्न विचारला. ते शब्दही मोठं मस्त आहेत. प्रत्येक गोष्टीवर किती कशाईवर बोलावं, किती विवेचन करावं, किती चिंतन करावं, कुठे कुठे विचार करायला संधी आहे. श्रोते कोण? शौनक म्हणजे कोण? जे ऐकतात. शौनक शब्दामध्ये ऐकणे हाच भाव आहे, जे ऐकतात. आणि ऐकतात म्हणजे काय? किती 4 वर्ष झाली की 5 वर्ष झाले? अथर्वशीर्षावर आपण बोललो होतो. अवश्रोतारंवर बोललो होतो, आठवत असेल तर. आता आठवत असेल तर हे मी मुद्दाम म्हणतोय, हे गृहीत धरतोय. आठवत नाही याची मला पुन्हा खात्री आहे. पण काही काळजी नाही, श्रोते विसरतात हे तर वाक्याचं खाद्य आहे. त्याच्या भरोशावर चालतं. पुन्हा दरवर्षी तेच सांगितलं तरी वा वा, या वेळेचं काही वेगळंच होतं. म्हणजे काय वेगळं होतं? तेच सांगितलं होतं, तुम्हाला मागचं आठवते का? मी काय करू? अवश्रोतारम सांगताना सांगितलं होतं की श्रोता तो जो स्वतःसाठी ऐकतो. आपली अडचण काय आहे? इथं जे सांगितलं जातं ते आपण कोणातरी साठी ऐकतोय. म्हणजे काय? त्याचं उत्तर बसल्या बसल्या इथून जे सांगितलं मनातल्या मनात तुमचा खेळ चालू आहे हे काकाला लागू पडतं, हे मामाला लागू पडतं, हे आत्याला, हे मावशीला, हे आजीला, हे पोरीला, हे नातीला, हे सुनेला. शेवटी उठताना हा आसन झटून उठला, आपल्याला काही सांगितलं नाही, जमलं. याला अवश्रोतारम असं म्हणतात. पहिली महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, हे सगळं सांगितलेलं आपल्याला आहे. हे ज्याला कळेल त्याची उपासना होते. म्हणून उपासनेतल्या सगळ्या सूत्रांमध्ये साधव पूजा करायला बसल्यानंतर रोजची पंचोपचार करा, नका मोठी. प्रत्येक पूजनामध्ये जर शास्त्रशुद्ध रीतीने डोळे उघडून पाहत असाल तर सगळे उपचार प्रथम पुरुषी एकवचनी आहेत. मंत्र गुरुजींनी म्हणणं अपेक्षितच नाहीये. आता येतच नाही यजमानाला तर करल काय म्हणून गुरुजी मंत्र म्हणतात, पण सगळे मंत्र प्रथम पुरुषी एकवचनी आहेत ना. हरिद्राम समर्पयामी, कुंकुमम समर्पयामी, चंदनम अर्पयामी, पुष्पम अर्पयामी, धूपम आघ्रापयामी, दीपम दर्शयामी. प्रत्येकीच्या क्रियापद प्रथम पुरुषी एकवचनी.
व्याकरणाच्या भाषेत सांगायचं तर मी करतोय, मग हे गुरुजींनी म्हणून कसं चालेल? पण आपल्याकडे पंचायत अशी आहे की सगळेच गोष्टी गुरुजी म्हणतात, सगळेच म्हणजे लग्नातले मंत्र सुद्धा. मग शेवटी गुरुजींना नाईलाजाने म्हणावं लागतं मन म्हणजे मम, नाही तर मांगल्य तंतू नाणेन हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यात मी बांधतो, हे गुरुजींनी नाही म्हणायचं ना. मग निदान गुरुजी तेवढ्या करता म्हणतात मांगल्य तंतू नाणेन मन मम मम जीवन हेतू ना. ठीक आहे, आता मंत्र त्याचा झाला, निदान मध्ये मम तर म्हटलं. पूर्ण मंत्र यायला पाहिजे. कठीण आहे, पण सोडून द्या, वेगळा विषय. निदान आपण ते समजून तर घ्यायला पाहिजे. नाही म्हणता आलं तर आपण काय करतोय. पण आपली गडबड ही आहे की ते लवकर आटपा. बरं, हे बँडवाल्याला म्हणत नाहीत, लवकर आटपा हे आचार्याला म्हणत नाहीत, लवकर आटपा हे फेटेवाल्याला सुद्धा म्हणत नाहीत, लवकर आटपा हे बाकी कोणालाही म्हटल्या जात नाही, ते फक्त गुरुजींना म्हटल्या जातं. होतं की नाही? दुर्दैव समजून घ्या. गुरुजी म्हणतात लवकर आटपा, तर लवकर आटपा, माझ्याकडे घरचं चाललंय, मोकळं कर. असं नसतं. संस्कार आहेत या गोष्टी, संस्कार समजून केल्या पाहिजे. भगवाननी आपल्याला सांगितलं, सत्याच्या पूजेचा विषय मुद्दा आपल्याला सांगत होतो. सत्याच्या पूजेत आलं शौनक आणि सांगतायत कोण? सूत. सूत शब्दाचा अर्थ दोन पद्धतीने आहे. सूत शब्द ह्रस्व केला तर अर्थ वेगळा, आणि सूत शब्द दीर्घ केला तर अर्थ वेगळा. सूत शब्दाचा अर्थ मुलगा, पण मुलगा शब्दाचा अर्थ फक्त शरीरात निर्माणीचा तेवढा विषय नाहीये. मुलगा याचा अर्थ शिष्य, हा सुद्धा पुत्र, गुरु सुद्धा पितृस्थानी, आणि त्याच्यामुळे शिष्य हा सुद्धा सूत या अर्थाने. आणि सूत शब्द दीर्घ केला की धागा. आणि शिष्य काय असला पाहिजे? शिष्य त्या गुरु परंपरेचा धागा असला पाहिजे. लहानपणी जी प्रतिज्ञा पाठ केली ना, ती तेव्हा नव्हती कामाची. ती गुरु मंदिरात येऊन पोहोचल्यानंतर डोकं टेकवताना आणि तिथं डोकं आपटताना त्या उंबरठ्यावर म्हणत जा, या परंपरांचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. ती प्रतिज्ञा इथं वापरायची आहे. ते शाळेतली जाऊ द्या. या परंपरा, आचार्य परंपरा जी आपल्याकडे चालत आली, गुरुमठाची परंपरा जी चालत आली, अस्मद आचार्यपर्यंत, आमच्या आचार्यांपर्यंत जी परंपरा येऊन पोहोचली, त्या परंपरेचा पायी मला व्हायचं आहे. म्हणून सूत असलो पाहिजे, धागा असलो पाहिजे, त्या परंपरेला पुढे नेणार असलो पाहिजे. आणि धागा कुठं? त्याचं उत्तर आहे हारातला. पुष्प उडले गेले पाहिजे त्या धाग्यात, तर त्या धाग्याचा उपयोग. त्याचा धागा जर बांधून ठेवायला वापरत असेल तर मग आता दुर्दैव. तो धागा तुम्हाला पुष्प गुंतण्यासाठी असला पाहिजे, मग भगवंताच्या गळ्यात जाण्यासाठी असला पाहिजे. ही संपूर्ण जीवनाची रचना आपल्याला समजून घ्यायची आहे. मी शब्द सांगितले आपल्याला. त्या सूतांना प्रश्न विचारला शौनकांनी, ताबडतोब लवकरात लवकर या कलियुगात कोणत्या सहज मार्गाने आमचे दुःख दूर होतील? हा मस्त प्रश्न आहे सत्याचा. पहिला प्रश्न ते म्हणतात, कमीत कमी वेळात, कमीत कमी त्रासात, कमीत कमी सोयीने जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल? काय माणसाची प्रवृत्ती आहे. आपल्या सगळ्यांची प्रतीक म्हणून शौनक बोलतायत. सूतांनी सांगायला सुरुवात केली, एकदा असाच प्रश्न भगवान नारदांनी भगवान विष्णूंना विचारला होता. तेव्हा विष्णूंनी नारदांना जे सांगितलं ते मी तुला सांगतो, माझं नाही सांगत. काय मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. कुठलाही भारतीय परंपरेचा वक्ता स्वतःच काही सांगत नाही, कारण स्वतःच सांगताना त्यात स्वार्थ असू शकतो. मी आता तुम्हाला जर काही सांगत असेल आणि मी जर समजा समोर बसलेल्या 2-4 श्रोत्यांना काही सांगत असेल तर त्यात माझा हा स्वार्थ किमान एवढा असू शकतो की रस्त्यात पुन्हा कधी भेटले तर त्यांनी निदान हसून पाहिलं पाहिजे. एवढा तो स्वार्थ असू शकतो की नाही? पुढच्या वेळा बोलावलं पाहिजे. दुसरा स्वार्थ हा हिशोब नाही त्याच्यामध्ये. म्हणून मी बोलताना गोडच बोलेल, चांगलंच बोलेल, कारण माझा स्वार्थ असू शकतो, लक्षात घ्या. पण पूर्वी केव्हा तरी संवाद झालाय, त्याचा काय स्वार्थ आहे? त्या वक्त्याचा तुमच्याशी काही देणं घेणं नाही. त्या वक्त्याला तुम्ही त्या वक्त्याला ओळखत नाही, वक्ता तुम्हाला ओळखत नाही. त्यांनी सांगितलेला उपाय सांगायचा. किती मजेदार रचना आहेत, लक्षात घ्या. भारतीय संवाद समजून घ्यायचेत आपल्याला. ते कुठल्या तरी पूर्वीच्या वक्त्याचा संवाद सांगतात का? कारण त्यावेळी त्यांनी सांगितलेला हा निस्वार्थ आहे, त्याच्यात तुमचा स्वार्थ नाहीये, तुम्हाला ते ओळखत नाही. म्हणून व्यवस्थित लक्षात ठेवा, शास्त्रकारांनी जे जे सांगितलेलं आहे ते निस्वार्थ आहे. ते करायचं असेल तर करा, नसेल करायचं तर नका करू. नावं ठेवण्याचा नालायकपणा तरी करू नका.
तुम्ही नाही केलं त्यांचं काही बिघडणार नाहीये, जे काही नुकसान व्हायचंय ते तुमचं होणार आहे. तुम्ही वागले शास्त्रानुसार जो काही लाभ होणार आहे तोही तुमचाच होणार आहे. तुम्ही ना वशिष्ठांना 5 रुपयाची मनी ऑर्डर पाठवणार ना विश्वामित्रांना. मग वशिष्ठ विश्वामित्र जे सांगतात ते जगाच्या कल्याणासाठी सांगतात. एवढ्यावर तर विश्वास असला पाहिजे. त्यांना आमच्याकडून काही नको आहे, निस्वार्थपणे सांगतात. आणि हा भाव आपल्याला समजून घ्यायचा. भगवान श्रीकृष्ण उद्धवाला उपदेश करताना यदूंचा संवाद सांगतात आणि भगवान अवधूतांचा संवाद सांगतात. कारण अवधूतांना उद्धव ओळखत नाही आणि उद्धवाला अवधूत ओळखत नाहीत. त्याच्यामुळे उद्धवाच्या समोर अवधूतांनी सांगितलेलं जे आहे ते निस्वार्थ आहे. हा पहिला विषय. दुसरी महत्वाची गोष्ट, तोच प्रश्न यदूंनी विचारला होता हे सांगताना त्या समोरच्या श्रोत्याला सांगायचंय की तुला जे वाटतंय ना की तुझ्यावरच हे प्रॉब्लेम आहेत, असं काही नाही. पूर्वी अनेकांना येऊन गेलेत. तुला जे वाटतंय की मी सुखाने कसा राहणार, मी शांतीने कसा राहणार, माझ्या आयुष्यात सुख शांती समाधान कसं येणार, तुलाच येतंय असं नाही. हा प्रॉब्लेम यदून नाही होता. त्याच्यावर भगवान अवधूतांनी सांगितलं. तिसरी महत्वाची गोष्ट हे संवाद असे करतानाचे त्यातली तिसरी महत्वाची गोष्ट आहे की त्यावेळा अवधूतांनी जे सांगितलं त्यांनी महाराज यदू सुखी शांत समाधानी झाले. याचा अर्थ आजच्या काळात सांगायचं झालं तर धिस इज टेस्टेड. हा उपाय टेस्टेड आहे. कारण यांनी यदू सुखी झालेत. जर यदू सुखी झाले असतील तर तूही होशील. वेगळं सांगायची गरज नाही. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्या आपल्या मनात रुजवायचं लक्षात घ्या. म्हणजे रामायण सुरू करताना वाल्याची कथा सांगितली. कथा सांगताना त्या वाल्याचं पाप सांगितलं. काही गरज होती का? नुसतं वाल्मिकीने रामायण लिहिलं असं म्हटलं असतं काही अडचण होती आपल्याला? काही नव्हती. पण वाल्या सांगितला, वाल्याचा पूर्वजन्म सांगितला, त्याचे पाप सांगितले. किती पाप? त्याचं उत्तर, एक माणूस मारला तर एका रांजणात एक खडा टाकायचा आणि असे म्हणे 7 रांजण भरले होते. एवढे डास तरी मारले का? माणूस सोडून द्या. कशा करता कथा सांगितली? त्याचं उत्तर आपल्याला समजून घ्यायचंय. लक्षात ठेवा, इतके माणसं मारल्यावर सुद्धा, मारा असा अर्थ नाही, नाही तर नसलेले अर्थ काढा. इतके माणसं मारल्याच्या पापानंतर सुद्धा जर वाल्या उद्धरून जात असेल तर माझ्या उद्धाराची ते गॅरंटी आहे. हे सांगायकरता कथा असते. त्या कथांच्या मागची ही भूमिका समजून घ्या. म्हणजे मग कथांचा आनंद घेता येतो, लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्यासमोर दत्तात्रेय आणि यदूंचा संवाद आपल्या समोर येतो. आणि भगवान यदू दत्तात्रेय यदूंच्या दरबारात आले. इथून वर्णनाला सुरुवात होते. यदू महाराज शांतपणे आपल्या दरबारात बसले. सम्राट आहेत. बरं, काय अद्वितीय राजे आहेत होय दोन. एक इकडे महाराज यदू आणि एक तिकडे महाराज रघु. त्या रघूंचं दिव्य चरित्र सध्या रोज लिहिल्या जात आहे. जे जे आपल्यापैकी लोक गिरवाणवाणीचा घेत असतील मागोवा त्यांना माहिती आहे रघुवंशावर आपण रोज एका श्लोकाचं निरूपण करतोय. नसेल तर ग्रंथ आहेत, आरामशीर वाचा, तोही प्रश्न नाही, सगळं उपलब्ध आहे. रघुवंश आणि इकडे यदुवंश दोन नाव आहेत. या दोन्ही वंशात भगवान प्रगट झाले. रघूंच्या वंशात भगवान रामचंद्र आले, यदूंच्या वंशात भगवान श्रीकृष्ण आले. पण गंमत लक्षात घ्या, भगवान प्रगट झाल्यानंतर सुद्धा यांच्या वंशाचे नाव बदलले नाही. हे राजे काय असतील? आता मला सांगा, यदू कोण होते? नाही, ते दत्त महाराजांच्या समोर होते कोणीतरी, एवढंच माहिती आहे ना. मला सांगा, ज्यांच्या वंशात भगवान श्रीकृष्ण आल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने सुद्धा पुढे त्या वंशाचं नाव कृष्ण वंश केलेलं नाही, यदुवंश ठेवलेलं आहे. ते महाराज यदू काय असतील? आणि भगवान स्वतःला यादवेंद्र म्हणून घेताना, यदुनायक म्हणून घेताना, यदुनाथ म्हणून घेताना अभिमान बाळगतात. यदूंचं काय विभूती महत्व असेल याचा विचार करा. आणि मग बसल्या बसल्या आपल्या स्वतःच्या, चांगला शब्द नाही पण व्यासपीठावर वापरायची परवानगी द्या, करंटेपणाचा विचार करा की आपल्याला आपला हा वारसा माहित नाही आहे ना. आम्हाला रघु माहित नाहीत ना आम्हाला यदू माहिती आहेत. किती विचित्र अवस्था आहे. पण ठीक आहे, हरकत नाही, निदान संवाद तर समजून घेऊ. कोण आहेत यदू? ओझरता ओझरता विषय सांगतो. ययाती देवयानी ऐकलंय? हा, हे नाव निदान ऐकलेत. ययाती आणि देवयानीचे प्रथम पुत्र ते आहेत महाराज यदू. त्यांनी पहिल्यांदा नाही म्हटलं. ययातीने सगळ्या 5ही पोरांना आपलं तारुण्य मागितलं. अचानक त्यांना वृद्धत्व आलं. आता ती कथा नाही सांगत बसत.
पण लक्षात घ्या, त्या ययातींनी जेव्हा तारुण्य मागितलं तेव्हा यदूंनी नाही दिलेलं. याचा अर्थ यदू तेव्हाही आपल्या तारुण्याच्या अवस्थेतच होते आणि तारुण्यातून सुख प्राप्त होतं, भोगानी सुख प्राप्त होतं, याच अवस्थेत होते म्हणून तर दिलं नाही की नाही. शेवटी पुरूंनी दिलं वगैरे वगैरे वेगळा विषय, तो भाग सोडून द्या. पण यदूंनी दिलेलं नव्हतं. आता ते यदू वृद्धत्वापर्यंत पोहोचलेत. त्या वृद्धत्वापर्यंत पोहोचत असताना सगळे सुखोपभोग भोगून झालेले आहेत. व्यावहारिक ज्याला म्हणतो ते सगळे सुख भोगलेले आहेत. संपन्न अवस्था आहे, सम्राट अवस्था आहे. पण हे सगळं असलं तरी पण, हा जो पण असतो ना, हा शब्द इतका भयानक आहे का आधीच्या सगळ्याची वाट लावतो. म्हणजे तुमच्याजवळ घर आहे, गाडी आहे, बंगला आहे, बायको आहे, पैसा आहे, पण संपलं नाही हे सगळं. याचा अर्थ असं काहीतरी नाही आहे की जे तुम्हाला या सगळ्याचं सुख मिळू देत नाही. ते पण एवढं भयानक आहे की त्या पणनी असलेलं नष्ट होतं. म्हणजे काय, आपल्यापैकी सगळ्यांना पटकन असं उदाहरण देतो. घरामध्ये मोठमोठे डब्बे आहेत, सगळे भरलेले आहेत. एकात लाडू आहे, एकात जिलेबी आहे, एकात पुरणपोळ्या भरल्या आहेत, एकात बासुंदी आहे, एकात श्रीखंड आहे. पण कळलं ना, ते कशाला सांगावं लागतं, सर्वचा अनुभव आहे. डॉक्टरने सांगितलंय खरं तर जाऊ दे, 6 जरी म्हटलं तरी मेला. नाही खाता येत. सगळं आहे, उपयोग काय त्या असण्याचा. त्या असून खाता येत नाही अशी जी अवस्था आहे ना, ती अवस्था समजून घ्या. सगळं आहे महाराज यदूंच्या जवळ, पण, आणि पण काय आहे तर त्याचं उत्तर आहे हे सगळं मिळवलंय काय, जे बाहेरून मिळवता येतं. पद मिळवलं, पैसा मिळवला, प्रतिष्ठा मिळवली, राज्य मिळवलं, साम्राज्य मिळवलं. सगळे पायाशी मुकाट्याने बसलेत. पायाचे नख घासण्यासाठी इतर मांडलिक राजांच्या मुकुटावरच्या मस्तकांचे हिरे माता भगिनींचा सुद्धा पेडिक्युअर साठी वापरतात. ते मुकुट घासतात आणि त्यांनी यांचे नख घासल्या जातात. हे वैभव आहे. पण तो पण इतका विचित्र आहे. महाराज भगवान अवधूत येऊन पोहोचले आणि महाराज यदू आपलं सिंहासन सोडून उठले, खाली उतरले, साष्टांग दंडवत घातला. हे भारताचं वैभव लक्षात घ्या. सम्राट पदावर बसलेला, नखशिखांत सोन्यानी रत्नांनी मढवलेला, सुवर्ण सिंहासनावर बसलेला सम्राट सुद्धा अंगावर लंगोटी असणाऱ्या एका साधूच्या पाया पडतो. हे भारताचं वैभव आहे. कारण या बाहेरच्या गोष्टीतून त्या पणचं उत्तर भेटत नाही. ते उत्तर अवधूतांजवळ आहे म्हणून तर पाया पडतोय. कारण असं काहीतरी अवधूतांजवळ आहे जे राजाजवळ नाहीये, जे सम्राटाजवळ नाहीये. आणि सम्राट बनून जे मिळवता येत नाही ते काहीतरी आहे म्हणून तर तो पाया पडतोय. लक्षात घ्या. कारण आदर कोणाला देतात, जे तुमच्याजवळ नाही ते ज्याच्याजवळ आहे त्याला आदर द्या ना. विमानात बसून जाणारा बैलगाडीवाल्याचा हेवा करेल असं होईल कधी? अरे तो पा कसा मस्त खड्ड्यातून चाललाय, धक्के खात चाललाय, कसे मस्त झटके बसत असतील, याच्या कमरेचं दुखणं कसं वाढत असेल, हे विमानवाल्याला वाटेल का कधीतरी? आपल्यापेक्षा खालच्याचा कधीही मत्सर येत नसतो. लक्षात ठेवा, मत्सर नेहमी आपल्यापेक्षा वरच्याचा येतो. आणि या वाक्याचा दुसरा अर्थ आहे, जेव्हा जेव्हा आपल्या डोक्यात मत्सर येतो तेव्हा तेव्हा समजून घ्यायचं आपण खाली आहोत. कारण मत्सर वरच्याचा येत असतो. निर्मत्सर असला पाहिजे. कोणाचाही मत्सर नाही, कोणाचीही असूया नाही, अशी अवस्था प्रगट होते. तिला असतं माता अनसूया म्हणतात. कारण कोणाकडून काही मिळवायचं नाहीये. अनसूया अवस्थेत मातृत्व जावं लागतं. अत्री म्हणजे 3 गुणांच्या पलीकडे. त्वं गुणत्रयातीतः जे भगवंताचं मोरयाचं वर्णन केलं, त्या अवस्थेला पितृत्व जावं लागतं. आणि माता जेव्हा अनसूया असते आणि पिता जेव्हा अत्री असतात तेव्हा प्रगटतात ते भगवान दत्तात्रेय असतात. मग ते दत्त असतात, देण्याकरताच आलेले असतात. पण ते देण्याची अवस्था तेव्हा होते जेव्हा अनसूया अत्रित्व आधाराला असतं, तेव्हा दत्तत्व प्राप्त होतं. ती दत्तत्वाची अवस्था आपल्याला प्राप्त करायची असेल तर अवधूतांची ती अवस्था समजून घेत नाही. काय सुंदर शब्द आहे अवधूत. धुवून टाकलाय. काय धुतलंय? सगळा मळ धुतलाय, घाण धुतली आहे. कारण धुवायचा मळच असतो. चांगल्या गोष्टी कुठे धुतात? मळ धुता ना. आमचे पुरुष मंडळी
केस कर्तनालयात जातात, केस कापून येतात, आल्याबरोबर पहिलं काम काय करतात, सरळ स्नानगृहात जातात आणि बेधडक आंघोळ करतात. इकडे बोलू, आंघोळ सोडून द्या, तोंड धुणं सुद्धा शक्य नाहीये वापस आल्यानंतर. कळलं तुम्हाला काय म्हणायचं ते? तुम्हाला आम्ही तोंड धुत नाही किंवा डाळ ठेवत आहे का? नावं नाही ठेवत आहे, ते चांगलं आहे म्हणून धुवायचं नाहीये. आता बरं वाटलं ना? उद्या मला पुढे यायचं आहे असं काय करतात? चांगल्या गोष्टी त्या पुढे धुवायच्या असतात. केस पडलेले वाईट आहेत म्हणून धुवायचे आहेत, लक्षात घ्या. ज्या वाईट गोष्टी आहेत त्या धुवायच्या आहेत. अवधूत धुवून टाकलं, काय धुतलं त्याचं उत्तर बाहेरून नाही महत्वाचं. बाहेरून होते ना ती फक्त स्वच्छता असते, शुद्धता नाही. दोन शब्द व्यवस्थित समजून घ्या. स्वच्छ वेगळी गोष्ट आहे, ते असलंच पाहिजे. स्वच्छ वेगळी गोष्ट आहे, शुद्ध वेगळी गोष्ट आहे. तुम्हाला स्वच्छ आणि शुद्ध वेगवेगळं कसं? लहान उदाहरण तुम्ही पटकन कळेल. 5 स्टार हॉटेल मधलं बाथरूम स्वच्छ असतं, शुद्ध नसतं. आता कळलं? हा, स्वच्छ उदंड असतं, शुद्ध थोडं असतं. स्वच्छता हा वेगळा विषय आहे, शुद्धता हा वेगळा विषय आहे. तुम्हाला स्नान करायचं जेव्हा असतं ना तेव्हा दोन्ही गोष्टी असतात, स्वच्छता पण शुद्धता पण. म्हणून संकल्प काय? शरीर शुद्ध्यर्थे मन शुद्ध्यर्थे स्नानमहं करिष्ये. मनाच्या आणि शरीराच्या शुद्धी करता स्नान करायचंय, स्वच्छतेकरता तर करायचंच आहे. पण स्वच्छता टिकणार किती वेळ? मी वणीचा माणूस, स्नानगृहातून निघून कपडे बदलून देवघरात जाईपर्यंत पुन्हा धूळ बसलेली असते. स्वच्छता का टिकणार आहे? आमच्याकडे धूळ आहे. हा विषय नाहीये. स्वच्छता ठीक आहे, करावी. शुद्धतेचा विषय महत्वाचा आहे. आणि गंमत लक्षात आली का तुम्हाला? स्नानगृहामध्ये या दोन अद्वितीय गोष्टी घडतात. म्हणून गंमत एक विषय सांगतो. स्नानगृहामध्ये स्वच्छता असते, स्नानगृहामध्ये शुद्धता असते. म्हणजे आपण शुद्ध होतो, स्वच्छ होतो आणि म्हणून आपल्याला गाणं सुचतं. बाकीकडे कुठे गाणं म्हणा की नका म्हणू, बाथरूम मध्ये म्हणतात की नाही? बाथरूम सिंगर नावाचा एक शब्दच आहे इंग्रजीमध्ये तेवढ्या करता की निदान बाथरूम मध्ये गाणं येतं. कधीतरी विचार केला का काय येतं? तर त्याचं उत्तर आहे स्वच्छतेचा आणि शुद्धतेचा तो परिणाम लक्षात घ्या. एकदा तुम्ही स्वच्छ असले, एकदा तुम्ही शुद्ध असले की जीवनाचं गायन होत असतं, जीवन गीत होत असतं. आणि या दोन गोष्टी नसल्या की त्या गाण्याच्या मागे रड असा शब्द लागला जातो. मग अख्ख्या आयुष्याचं रडगाणं होतं. रडगाणं नाही करायचंय, जीवनाचं गायन करायचंय. लक्षात घ्या, गीत झालं पाहिजे. आणि जिथं गीत होतं त्यालाच तर गीता म्हणतात. किती सुंदर शब्द येतो. आणि ती रणांगणावर सुद्धा होते, याला भगवान म्हणतात. सगळं आजूबाजूला असताना सुद्धा गीत ज्यांना गाता येतं भगवान त्याला म्हणतात. सगळ्या युद्धात सुद्धा, जीवनाच्या अखंड युद्धामध्ये आपलं जीवन गीत हरवलं नाही पाहिजे हे शिकायचंय. ते भगवान सांगतायत. अवधूतांच्या यदूंच्या समोर अवधूत येऊन पोहोचले, पाय धरले यदूंनी आणि यदूंनी प्रश्न विचारलाय, आपण एवढे शांत कसे, आपण एवढे समाधानी कसे, आपण एवढे आनंदी कसे? कशाने आकर्षित केलं? वस्त्रांनी नाही. एक लंगोटीच होती अंगावर. अवधूतांच्या होतं काय? सगळं धुवून टाकलं म्हणजे काय? आतमधले सगळे कामक्रोधाधिक विकार धुवून टाकलेले आहेत, अत्यंत अशुद्ध अवस्थेत आहेत. आणि त्या शुद्धतेतून प्रगटलेला आनंद आहे, त्या शुद्धतेतून आलेली प्रसन्नता आहे जी सम्राटाला शक्य नाहीये. म्हणून यदू पाय धरतायत आणि यदू प्रार्थना करतायत, भगवान आपल्या जवळ हे आनंदाचे जे कांधान आपण आहात त्याचं कारण काय आहे? हे समाधान कुठून आलेलं आहे? ही शांती कुठून आलेली आहे? ही प्रसन्नता कुठून आलेली आहे? एकही वस्तू आपल्या जवळ नाही हे देणारी. कारण हे सगळं कुठून येतं आपल्या दृष्टीने? वस्तूंमधून. सुख शांती समाधानाकरता काय लागतं? वस्तू लागतात. वस्तुस्थिती आहे नाहीये. मी प्रवचनात नेहमी सांगत असतो, इथं पूर्वी सांगितलं की माहित नाही, पण नसं सांगितलं तर नवीन समजान सांगितलं असं तर उजळणी समजा. मला शांतपणे इकडं तिकडं बिलकुल कोणाला धक्का लावायचा नाही. मी मगापासून सांगतोय, सगळं स्वतः करता ऐकायचं. छातीवर हात ठेवा स्वतःच्या, विचारा स्वतःला, इथे बसलेल्या एकाची तरी परिस्थिती सुदाने इतकी वाईट आहे का? सगळ्यांनी कथा ऐकली की नाही? भागवत कित्येक वेळा ऐकलं, 50 वेळा भागवत ऐकलेले लोक आहेत. अजयभाई महाराज अद्भुत प्रकार.
मी 50 वेळा भागवत ऐकलं याचाही अहंकार असतो. आता कोण घालवत? म्हणजे जे अहंकार घालवाय करता भागवत, ते भागवत मी 50 वेळा ऐकलं याचा जर अहंकार होत असेल तर भगवान बचावे. आता नाही शक्य, पण सोडून जातो गमतीचा भाग. सगळ्यांनी भागवत ऐकलं, सगळ्यांनी सुदाम्याची कथा ऐकली. एक जरी इथं असलेला माणूस असा आहे का ज्याची परिस्थिती सुदाम्या इतकी वाईट आहे? नाही. इतकी वाईट परिस्थिती होती की घराला चंद्रमौळी म्हटलेलं आहे, आणि चंद्रमौळी याचा अर्थ मौळी म्हणजे डोक्यावर चंद्रच होता. त्या छतातून दिवसा सूर्य आणि रात्री चंद्र डायरेक्ट दिसत होते, बाहेर जायची गरज नव्हती. अशी विचित्र झोपडी होती. इतकं दारिद्र्य होतं की भगवान कृष्णाकडे भेटायला जायचं तर भेट म्हणून घ्यायला घरात काही नाही. 4 जागी तिने पोहे मागून आणले. आपल्याला सगळ्या कथा माहिती आहेत. कथा नाही सांगायची मला सांगायची इथं बसलेले एकाची तरी परिस्थिती सुद्धा इतकी वाईट आहे का? त्याचं उत्तर आहे नाही. आणि दुसरं वाक्य जास्त भयानक आहे, इथं बसलेले एकाची तरी मनस्थिती सुद्धा इतकी चांगली आहे का? त्याचंही उत्तर नाही. किती अजब आहे. मग मला सांगा, तेवढ्या वाईट परिस्थितीचं सुदाम्याचं श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे सुटत नसेल तर आपलं दत्तावधूत कसं सुटल चालेल? किती परिस्थिती त्याची वाईट आहे, तेवढ्या परिस्थितीत त्याला आनंदाने जगता येत आहे. आपल्याला काय? मधला शब्द मी वापरत नाही, व्यासपीठावर बसला असल्यामुळे भरली आहे. विचित्र अवस्था आहे, लक्षात घ्या. आम्हाला हे समजून घ्यायचंय, भागवत ऐकायचंय म्हणजे काय. कृष्णाने किती वेळा माखन चोर केली आणि कसे ते कलई याच्यावर नाचले त्या सर्पावर, त्याच्याबद्दल नाही वाचायचंय, ते नाही ऐकायचं, ते काहीच करू शकणार नाही आपण. कृष्णचरित्रात आपण एक तरी गोष्ट करू शकतो का हो? हे जेलमध्ये आपण जन्माला येऊ शकत नाही. रस्त्यात ती नाली खोदली तर आपल्याला रस्ता दुसरीकडून यावा लागतो. यमुनेचा पूर काय पार करणार? सिलेंडर उचलताना दम लागतो, गोवर्धन कशाचा उचलणार? समोर झुरळ नाही तर पाल आडवी आली तर हा उड्या मारतो, हा कालियावर काय नाचणार? आणि आणखी भयानक सांगू का, एक सांभाळता हाल होतात. 16,108 कशाला म्हणतात? ते कृष्ण चरित्र हे आकर्षणाचं चरित्र आहे, ऐकायचं. ते करता नाही येत आहे. आता त्याच्यातही असंख्य मुद्दे आहेत, तो वेगळा विषय, आता आपल्याला त्याच्यावर नाही बोलायचं. पण लक्षात ठेवा, ते कृष्ण चरित्र समजून घ्यायचं म्हणजे काय, हे पुराण वाचायचे म्हणजे काय, ऐकायचे म्हणजे काय. तेवढ्या वाईट परिस्थितीत सुद्धा सुदामा आपली उपासना सोडत नाही, हे शिकायचंय. आपली वेगळी परिस्थिती असते की नाही, स्वतःला प्रश्न विचारा. ज्या दिवशी घरामध्ये 4 कामं जास्तीचे असतात त्या दिवशी हमखास सोडल्या जाणारी गोष्ट पूजा असते की नसते? काय करतील महाराज? जर तुम्हाला प्राधान्यच नसेल तुमच्या जीवनात उपासनेला, 6 वाजता बाहेर पडायचंय, मी काय करू, मला नाईलाज आहे, उठताच येत नाही, आणि तू 6 वाजता बाहेर पडायचं, तू 4 वाजता उठून कर. उपकार करतोस का बाहेर जातोय? ते महाराजांवर उपकार करतोय का? त्यांनी दिलेली साधना झालीच पाहिजे, त्याच्याशिवाय मी घराच्या बाहेर पाय ठेवणार नाही, एवढा संकल्प जरी करून निघालात ना तरी हरकत नाही. उपासना व्यवस्थित झाली आणि उत्सव सफल झाला. रचना ती समजून घ्यायची. उद्धवांनी प्रश्न विचारलाय भगवान श्रीकृष्णांना. भगवान श्रीकृष्ण सांगतायत महाराज यदूंचा आणि अवधूतांचा संवाद, आणि यदूंनी प्रश्न विचारला आपल्या ठिकाणी असणाऱ्या आनंदाचं रहस्य काय. भगवान अवधूत त्यांना सांगतायत, म्हणजे यदू मी आजपर्यंत 24 गुरु केले. आता गंमत लक्षात घ्या, जर भगवान दत्तात्रेयांना 24 करावे लागत असतील तर आपलं कसं? किती लागतील? 24,000 कमी आहेत. त्यांनी ते 24 का केले त्याचं उत्तर, या सृष्टीत 24 तत्व आहेत म्हणून ते 24 सांगतात. त्या 24 आकड्याला मग त्यांना एवढे गुरु कशाला करावे लागतात याचा तर अर्थ नाहीये. 24 तत्व आहेत, 24 तास आहेत. पण मजेदार गोष्ट लक्षात घ्या, या 2च गोष्टी अशा आहेत की ज्या समान आहेत, बाकी काही समान नाही. तुमच्या आणि माझ्या जीवनात 24 तत्व समान आहेत आणि 24 तास समान आहेत. एकच गोष्ट आहे वेळ नावाची, जी सगळ्यांना सारखी आहे. पंडितातला पंडित असला तरी त्याच्याजवळ 24 तास आहेत, आणि मूर्खातला मूर्ख असला तरी 24 तास आहेत. श्रीमंतातला श्रीमंत त्याच्याही जवळ 24 तास आहेत, आणि भिकाऱ्यातला भिकारी त्याच्याही जवळ 24 तास आहेत. फक्त पंचायत एक आहे, त्याचा वापर नेमका कसा करतो याच्यावर कोणत्या गटात आहे ते ठरतो.
त्या 24 तासातले 20 तास जर आनंदाकरता वापरत असाल तर पंडितांच्या गटामध्ये जा. त्या 24 तासांपैकी 20 तास जर कार्याकरता वापरत असाल तर श्रीमंतीच्या गटामध्ये जा. आणि ते उरलेल्या वेळात काय करायचं याची काळजी करत बसत असाल तर मग गरीबीच राहणार आहे दोन्हीकडची. 24 तास नावाची गोष्ट आहे आणि 24 तत्व नावाची गोष्ट आहे. 24ही तत्वांकडून शिकता येतं आणि 24ही तास शिकता येतं हे सांगायकरता तुम्हाला 24 गुरु करतात. त्या आकड्याला समजून घेऊ फक्त तेवढ्या करतात. आणि मग कोणकोणते 24 केले त्याच्या पलीकडची गोष्ट. आपण ज्यांना गुरु म्हणतो ती कुठेही संकल्पना इथे नाही. तिथं गुरुतत्वाचा विषयच नाहीये. गुरुतत्वाचा विषयच तिथं नाहीये. कारण आपण ज्यांना गुरु म्हणतो ते गुरु तिथं एकही नाहीत. गुरु सोडून द्यासाठी शिक्षकही कोणी नाहीत तिथे. अध्यापकही कोणी नाहीयेत तिथे. सोडून द्या शिक्षक अध्यापक माणसंही कमी आहेत ना. 4च. त्यातली 4थी आपण जबरदस्ती म्हणतोय. त्यांनी कंकणच म्हटलंय. पण ठीक आहे त्या कंकणांना धारण करणारी आपण ती कुमारिका जरी पकडली तरी 4च. एक बालक आहे, एक तो शरकार आहे, एक ती पिंगला नावाची वेश्या आहे आणि 4थं ती बालिका जिच्या हातामध्ये कंकण आहेत. ते सगळं तुम्हाला पाठ आहे. हे 4च माणसं आहेत ना. बाकी माणसं कुठे आहेत? यातला एक तरी गुरु करण्याच्या हिशोबातला आहे का? बालक इतर वेळा गुरु होऊ शकतो. वेश्या गुरु ही कल्पना तरी डोक्यात येऊ शकते. ती कुमारिका ती पाहिली नाहीये त्या माणसाने. आलेल्या त्या याचकाने त्या कुमारिकेचं दर्शनही घेतलं नाही पण गुरु केलेलं आहे. आणि फार महत्वाचं आहे व्यवस्थित लक्षात घ्या. गुरु दिसून उपयोग नाही. गुरु सोडून द्या भगवान सुद्धा दिसून काही फायदा नाही. काय धक्कादायक विधान करताय. मी सिद्ध करून देतो काळजी करू नका. भगवान दिसून काही फायदा नाही. शूर्पणखेला नव्हते दिसले का? रामचंद्र दिसले होते की नाही? कुठं सुधारली? रामाकडे पाहिल्यावर तिच्या मनात काम निर्माण झाला. राम बचाए. काही करू शकत नाही. लक्षात घ्या. रावणाला भगवान दिसले नव्हते का? कुंभकर्णाला भगवान दिसले नव्हते का? इंद्रजिताला भगवान दिसले नव्हते का? शिशुपाल वक्रदंताला भगवान दिसले नव्हते का? दुर्योधनाला भगवान दिसले नव्हते का? कंसाला दिसले नव्हते का? कुठं सुधारले? भगवान दिसून सुधरत नाही. भगवान कळले पाहिजे. कारण दिसले तरी आपल्याला कुठं कळणार आहेत ते आहेत म्हणून. आपली तेवढी पात्रता नाहीये. लक्षात घ्या. आणि कळायचे असतील तर कळण्याकरता दिसण्याची गरज नसते. प्रत्यक्ष नावाची गोष्ट नसते. काही गोष्टी परिणामातून समजून घ्यायच्या असतात. म्हणजे काय? उदाहरण देताना मी गमतीने सांगत असतो. समजा ही वायर जर समजा कापल्या गेलेली असेल, चुकून जर कुठे पेटलेली असेल आणि त्यातला आतला तार बाहेर निघालेला असेल आणि त्याला जर हात लागला तर थंड थंड वाटते. काही सांगता का? त्याचं उत्तर सिद्ध करून देतो. काळजी करू नका. सिद्ध केल्याशिवाय मी खाली उतरतच नाही. व्यासपीठावर बसलं की प्रत्येक गोष्ट सिद्ध. याला हात लावल्यावर थंड थंड वाटते. तुम्हाला कशावरून? ज्यांनी हात लावलाय ते थंड पडलेले पाहिलेत. याचा अर्थ थंड वाटतच असेल की नाही? सोडून द्या दोन ते. आता मला सांगा हे प्रत्यक्ष कराल का? हात लावून पाहायचा असतो का? त्याचं उत्तर आहे नाही. मग कशावरून याच्यामध्ये ऊर्जा आहे? त्याचं उत्तर आहे मी इथं बोललेलं तिथं तुमच्या कानावर पडतं. याचा अर्थ इथं हे आहे. तसं 4 लोकांना न उचलणारा पटकन उठून उभा राहतोय याचा अर्थ आतमध्ये आहे. नाही इतर वेळा कमी जड आहे का? हा जड नाही. जड शब्द आपण वापरतो. तो जड शब्दाला उच्चार थोडासा बदलून जड करा. एवढा जड आहे का 4 लागतात? माझ्यासारखं 6 लागतील. मध्ये दोघांना धरावं लागेल. बांबू तुटायचा गॅरंटी नाही. भगवंताच्या कृपेने खाऊन पिऊन सुखी. एवढा जड असलेला ज्याला 4 माणसं लागतात त्यांना सतत खांदे बदलावे लागतात. एवढा जड असलेला हा देह एका क्षणात उठून उभा राहतो. ती ताकद कोणाची आहे? श्री गुरु कृपा त्याला म्हणतात. भगवत कृपा त्याला म्हणतात की जो सकाळी रोज उठवतो. मग उठल्यावर पहिलं काम करत जा. जिथे कुठे पहिली नजर जाईल ती जागा रोज पाहून ठेवा. तिथे भगवंताचा श्री गुरूंचा एक विग्रह लावा आणि उठल्यावर नमस्कार करत जा आणि धन्यवाद म्हणत जा. कशा करता? उठवलं. काय गॅरंटी होती? दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी यायची का झोपले? जे झोपले ते झोपले. उठवलं.
आणि उठल्यानंतर पहिला विचार करा, भगवंतानी जर मला पुन्हा एकदा उठवलं असेल तर या वाक्याचा अर्थ मला काल जमलं नाही, असं काहीतरी करायला आज उठवलेलं आहे. कालपर्यंत जे समजलं नाही असं काहीतरी समजून घ्यायला उठवलेलं आहे. कालपर्यंत जी गुरुसेवा होऊ शकली नाही ती करायसाठी उठवलेलं आहे. हा विचार आला ना की मग पुढचे 24 तास आनंदात राहतील. हा हिशोब समजून घ्यायचा आहे आपल्याला. भगवान अवधूत येऊन पोहोचले, अवधूतांचा तो अद्वितीय आनंद पाहिला आणि प्रश्न विचारला. ते म्हणतात मी 24 गुरु केले, त्यातलं वाक्य फार मजेदार आहे, मी त्यांना गुरु केलं, त्यांनी शिष्य नाही केलेलं. हा आध्यात्मिक संवाद नाही, पहिल्यांदा व्यवस्थित समजून घ्या. अध्यात्माच्या क्षेत्रात हे चालत नाही, हा व्यवहाराचा विषय. मी जीवनात सुख शांती समाधान कसं मिळवू, आध्यात्मिक क्षेत्रात मी गुरु केले हे वाक्य पूर्ण चुकीचं आहे. तिथं वाक्य आपलं भाग्य त्यांनी मला अनुग्रहित केलं. मी गुरु नसतात करायचे, पण आपल्याकडे ते फॅशन आहे. आमच्याकडे टीव्ही आहे, आमच्याकडे फ्रीज आहे, आमच्याकडे मोठी गाडी आहे, आमचे गुरु पण आहेत, स्टेटस सिम्बॉल आहेत. आणि मग आमचे गुरु जेवढे मोठे त्यांना जेवढे मोठ्या मोठ्या गोष्टी तेवढा आमचा स्टेटस. आमचे गुरु असे, तुमचे काय गरीब. गुरु कुठे गरीब श्रीमंत असतात का? पण गुरूंचं स्टेटस सांगताना विनाकारण आपलं स्वतःचं स्टेटस, हा गुरूंच्या स्टेटसवर निश्चित असावं, ही अद्वितीय गुरु परंपरा माझी आहे याचा अभिमान असलाच पाहिजे, तो वेगळा विषय. पण तिथं गुरूंनी स्वीकार करायचा, इथं तो विषय नाही, हा व्यवहारातला विषय चाललाय. म्हणून दत्त महाराज म्हणतात या 24 मी गुरु केलं. त्यांना माहीतच नाही काही शिकलेत म्हणून, तर त्यातली मग अशी सांगितलं मानवच नाहीये, पशुपक्षी आहेत. ज्याला आपण निर्जीव म्हणतो अशा प्रकारचे घटक सृष्टीतले त्यांच्याकडून भगवान शिकले. ते म्हणतात मी शिकलो म्हणजे काय. पुन्हा नाथ महाराजांना शरण जा. नाथ महाराजांनी त्याचं फार मस्त लिहिलं, जो जो जयाचा घेतला गुण तो तो गुरु म्या केला जाण. मी त्याच्याकडून तो तो गुण घेतलेला आहे. खरी गंमत इथं आहे, सगळ्या शिक्षण यंत्रणेतलं हे मूळ सूत्र आहे. म्हणून मगाशी मी जे शब्द वापरला की ही स्वयं शिक्षा पद्धती आहे. स्वतः शिकायचंय, मला कोणी येऊन शिकवणार नाहीये, शिकवूच शकत नाही. जर मला शिकायचं नसेल तर, आणि मला शिकायचं असेल तर काहीही शिकवू शकतं. ते सृष्टीतले घटक सुद्धा शिकवू शकतात. पण ते शिकायचं तर काय शिकायचंय त्याचं उत्तर आहे जो जो जयाचा घेतला गुण. काय घ्यायचंय ते कळलं पाहिजे. आणि गुण पुन्हा कळेल त्याचं उत्तर आहे जेव्हा समजा तुम्ही माझ्यासारख्याला एखाद्या चित्रकलेच्या दालनात मी उभं केलं आणि त्या चित्राचं कौतुक कर म्हणून सांगितलं तर मी केव्हा करू शकेल. त्याचं उत्तर आहे जेव्हा मला चित्रकलेचं काही येत असेल. तुम्ही मला एखाद्या संगीताच्या कार्यक्रमात नेऊन बसवलं आणि सांगितलं सांगा यांचं गाणं कसं झालं, मी केव्हा सांगू शकेल. त्याचं उत्तर आहे जेव्हा मला संगीतातलं काही कळत असेल, माझ्या सगळ्या रागांवर माझा रागत असेल, मला ते काय कळणार आहे. त्यांनी काय केलं बराच वेळ बोलत होता, 15-20 मिनिटं त्यांनी पहिली ओळ म्हटली, मग पुढे त्यांनी दुसरी ओळ म्हटली, बहुतेक आठवत नसेल आपली अवस्था. असं नाहीये. संगीतातलं ज्ञान त्यालाच असेल तेव्हा तो त्यातलं गुण पाहू शकेल. आणि म्हणून लक्षात घ्या गुण तेव्हा घेता येतात जेव्हा तुमच्या जवळ असतील. म्हणून शास्त्रकारांनी नियम सांगितला, गुणी गुणम वेत्ती न वेत्ती निर्गुणः. गुण पकडायचे असतील तर तुमच्या जवळ असावे लागतील. आणि मग ते गुण भगवान अवधूतांजवळ आहेत म्हणून ते कशातूनही शिकतात. काय शिकले, पहिला गुरु केलाय त्यांनी पृथ्वीला, आणि पृथ्वीकडून काय शिकले, सहनशीलता नावाची गोष्ट शिकले, क्षमाशीलता नावाची गोष्ट शिकले. तेवढं तर माहिती आहे. पण गंमत अशी आहे की पृथ्वीकडून काय शिकले या वाक्याचं उत्तर फक्त सहनशीलता क्षमाशीलता एवढंच येणार असेल तर मग अख्खा संवाद स्वतः खरं ते नाही सांगायचं त्यांना. मी पृथ्वीकडून हे शिकलो, मग तुम्ही जर तेवढेच शिकले तर मग तुम्ही काय शिकले. ते तर अवधूत शिकले ना, तुम्ही कुठे शिकले. मला शिकता आलं पाहिजे. त्या संपूर्ण संवादाचा गाभा हा आहे, लक्षात घ्या. त्यांनी जसा एक एक गुण घेतला तसा आणखीन काही गुण मला घेता आले तर संवादाचा उपयोग आहे. आता लक्षात घ्या.
ते म्हणजे 24 तर माहिती होते, पण हे नव्हतं माहिती. हे नव्हतं माहिती करता तर यायचं असतं. त्याच्याकरता तो उत्सव आहे. सहनशीलता शिकले. पृथ्वीला किती त्रास द्या ती सहनच करते, काही उत्तर देत नाही. खोदून काढा तिला, नांगरून काढा. अंगावर ओरखडे मारणे ना नांगरणे शब्दाचा अर्थ. पण ती पीक देते. तिला खोदत जा, गड्डे करा, ती पाणी देते. काय अद्भुत रचना आहे. जितका तिला त्रास द्याल तितकं ती चांगलंच देते. म्हणून ते तिला माता म्हणतात. काय भारतीय संस्कृती आहे. सगळ्यांना माता. भू माता, गो माता, तुळशीला सुद्धा माता. कारण जी जी काहीतरी देते ती माता. हा हिशोब आहे. म्हणून आपल्याकडे सगळ्यांना माता, माता भगिनी सहज शब्द आपण वापरतो. घरात येणाऱ्या काम करणाऱ्या स्त्रीला सुद्धा मावशी म्हणतो. तो मावशी शब्द मराठीत तेवढा कळत नाही, हिंदीत जा म्हणजे कळेल. मासी. मासी बोलतो मा जैसी, म्हणून मासी. आणि मग मासीचं मावशी झालं. ती मावशी का तर आई सारखी, मातृतुल्य असणारी, त्रास दिला तरी आनंद देणारी, तिला माता म्हणतात. पृथ्वीकडून मी ते शिकलो. पृथ्वी सगळं सहन करते. मी पृथ्वीकडून सहनशीलता शिकलो. पण हा झाला एक गुण जो दत्तात्रेयांनी सांगितला. त्याच्या पुढचे आता इथं तुमचं माझं काम सुरू होतं, लक्षात घ्या. कारण मी जे म्हटलं की कुठलंही पुराण असो त्या प्रत्येक पुराणामध्ये 4 संवाद असतात. अद्भुत आहे, व्यवस्थित ऐका. कोणतंही पुराण, कोणत्याही देवाचं 4 संवाद आहेत. म्हणजे काय, एक पहिला संवाद ठरलेला आहे सूत शौनक संवाद. कुठलंही पुराण असो सूतांनी सांगितलंय, शौनकांनी सांगितलंय. दुसरा संवाद त्या पुराणातला वैशिष्ट्यपूर्ण. जसं भागवताचा उल्लेख चालू आहे म्हणून महाराज परीक्षित ऐकतायत आणि भगवान शुकाचार्य सांगतायत. हा दुसरा संवाद. सगळ्या पुराणात असलेला आणि अभिनव संवाद, अद्वितीय लोक विलक्षण संवाद म्हणजे शिव पार्वती संवाद. हा संवाद नाही असं एकही पुराण नाही. आणि हा संवाद लोक विलक्षण यासाठी म्हणतो की त्यात पार्वती विचारती आहे, भगवान शंकर बोलतायत. कळलं तुम्हाला? इकडं आधी कळलं. पार्वती शंकरांना म्हणतीये अहो सांगता का, असं वाक्यच नसते ना. वाक्य काय खरं बोलतात बिचारे. अहो ऐकता का, कारण अहोनी फक्त ऐकायचंच असतं, तरी बोलायचं कुठं असतं. म्हणून तर घरामध्ये आपण जी शिकलो त्या भाषेला मातृभाषा म्हणतात. पितृभाषा का नाही म्हणत, पिता बोलतो कुठे बिचारा. सोडून द्या विनोदाचं माध्यम, तिचा विषय मुळे एवढं घेऊ आपण. माता सगळ्यांना म्हटलं. आपला संवाद म्हणजे काय, मी सांगितलं 3 संवाद आहे. सूत शौनक संवाद पहिला झाला. दुसरा आपल्याला सांगितला त्या पुराणाचा संवाद. तिसरा संवाद आपल्याला सांगितला शिवपार्वती संवाद. तुम्हाला 3 कळले. चौथा कुठे आहे? त्याचं उत्तर आहे चौथाच तर जास्त महत्वाचं आहे. नाही ऐकलं, नाही ऐकलं आजपर्यंत, म्हणून तर 85 चांगलेवाल्यांनी सांगितला नाही, तुम्ही ऐकला नाही. चौथा संवाद आत्ता जिथे कार्यक्रम चालू आहे तिथला वक्ता आणि तिथला श्रोता, हा चौथा संवाद आहे. आणि गडबड अशी हा चौथा होतच नाही. ते 3च ऐकले जातात. त्यांनी असं म्हटलं, यांनी असं म्हटलं, यांनी असं म्हटलं, त्यांनी हे ऐकलं, त्यांनी हे ऐकलं, त्यांनी हे ऐकलं, माझं काय नाही. हा चौथा झाला पाहिजे, स्वतःला लावायचंय. भगवान दत्तात्रेय महाराज पृथ्वीकडे पाहिल्यानंतर जर सहनशीलता शिकत असतील तर मला काय शिकता येईल. दत्तात्रेयांनी एक शिकले, त्यांनी एक सांगितलं. ती एकच जर पुढे चालत असेल तर मजा काय राहिली. मी 2 केलं पाहिजे ना. मला काहीतरी वेगळं शिकता आलं पाहिजे की नाही. खरा खेळ तिथं आहे. आणि मग मला दुसरी गोष्ट शिकता आली पाहिजे. किती मजेदार. त्याचं उत्तर आहे त्या पृथ्वीचा आणखीन एक वैभव तुम्हाला सांगतो. आता हे संवादात नाही, कारण हे संवादात असेल तर मग माझं गरज काय आहे. संवाद तर तिथंच आहे, हजारो वर्षापासून तिथंच आहे. कार्यक्रमाची काय आवश्यकता आहे. दुसरा विषय, जितकं जितकं तुम्ही पृथ्वीला खोदत खाली जाल तितकं तितकं तुम्हाला दुर्मिळ गोष्ट प्राप्त होत जाते. करा हिशोब. वर असतो कचरा, थोडं खाली गेली की व्यवस्थित माती, त्याच्या खाली गेली की सुपीक माती, त्याच्या खाली गेली की आणखीन चांगला थर, त्याच्या खाली गेली की पाणी आहे, त्याच्या खाली गेली की वेगवेगळी खनिजे आहेत, त्याच्या आणखीन खाली गेले की वेगवेगळे रत्न आहेत.
जितकं जितकं खोल जाल तितकं तितकं दुर्मिळ आणि मौल्यवान प्राप्त होतं. हे पृथ्वी तत्वाला लावणे म्हणजे या पार्थिवाला लावणे, याला उपदेश म्हणतात. या देहात जितके आतमध्ये उतरत जाल, जितके जितके ध्यानात उतरत जाल, नवीन नवीन अद्वितीय दुर्मिळ गोष्टी प्राप्त झाल्या पाहिजे. बाहेरून मिळणाऱ्या सगळ्या आनंदांच्या पलीकडचे आतले आनंद प्रगट होणे, याला पृथ्वीला गुरु करणे असं म्हणतात. या पार्थिव तत्वाला गुरु करता आलं पाहिजे, देहाला गुरु करता आलं पाहिजे. आणखीन मजेदार गोष्ट सांगतो पृथ्वी तत्वाची. या पृथ्वी तत्वाचा विषय आहे की पृथ्वी सतत फिरत आहे. आणि गंमत अशी आहे की ती फिरत आहे याची जाणीव सुद्धा होऊ देत नाही. खरं कार्य ते जे होत आहे याची बोंबाबोंब न करता केल्या जाईल. सहज कार्य म्हणून झालं पाहिजे. आरडाओरडा करायची गरज नाही. नाहीतरी करायचंय, नाहीतरी करायचंय, हे माझं माझ्या मेल्या मागं लागलं असं म्हणत जर कराल तर आनंद कसा मिळेल? प्रसन्नतेत केलं पाहिजे. हा हिशोब त्यातून शिकायचा आहे. पृथ्वी सतत फिरत राहते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आणखीन सांगतो, ही पृथ्वी फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. अर्थात ते आपण आपल्या सोयी करता दिशांचा हिशोब केला, पण तो दिशांचा हिशोब करताना सुद्धा त्याच्यामागचं सूत्र समजून घ्या. पश्चिमेकडून ती पूर्वेकडे जाते आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणं हीच जीवनाची गती असायला हवी. पश्चिम शब्दाचा अर्थच समजून घ्या, जिथे लय होतो. पूर्व शब्दाचा अर्थच आहे जिथे उदय होतो. भगवान सूर्य पूर्वेला उगवतात. जिथे ज्ञानाचा उदय होतो त्याला पूर्व म्हणतात आणि जिथे ज्ञानाचा लोप होतो त्याला पश्चिम म्हणतात. त्या ज्ञानाच्या विलोपापासून ज्ञानाच्या उदयाच्या दिशेने माझा प्रवास असणे, याला पृथ्वीला गुरु करणे असं म्हणतात. काय एक एक हिशोब सांगितले. माझं जीवन तसं असलं पाहिजे. वाईटात असल्यात वाईट नाहीये, लक्षात घ्या. चिखलात जन्माला येण्यात काही वाईट नाहीये, कोणाच्या हातात असतं. चिखलातच जन्माला येता येतं, काही बिघडत नाही. कमळ नाही येत का चिखलात जन्माला? कमळ चिखलातच जन्माला येतं, पण लक्षात घ्या ते जन्माला चिखलात येतं, मरत चिखलात नाही, राहत चिखलात नाही. ते चिखलातून पहिल्यांदा वर येतं, पाण्यात येतं. तत्वांचा विचार करा. चिखल म्हणजे पृथ्वी तत्वाचा हिशोब आहे. तिथून ते जलतत्वात येतं, धुतल्या जातं, अवधूत होतं. कमळ धुतल्या जातं पाण्यात आल्यानंतर. पाण्यातून ते पुन्हा वर येतं, वायू तत्वात येऊन पोहोचलं आणि वायू तत्वात आल्यानंतर सूर्योन्मुख होतं, म्हणजे तेजाच्या दिशेने जातं. म्हणून आकाश तत्वाच्या दिशेने तोंड करून फुलतं, मग भगवान डोक्यावर घेतात. तुमच्या माझ्या जीवनाची रचना ही असली पाहिजे. कुठल्याही चिखलात जन्माला आलो असलो तरी भगवंताच्या चरणी बसण्यासाठी जीवन आहे, हे समजून घेणे, याला पृथ्वीला गुरु करणे असं म्हणतात. एक गुरु झाले आज, बाकीचे आता उद्या जेवढे होतील तेवढे, बाकीचे पुढच्या उत्सवात. काय गडबड आहे, आरामशीर करू. पण हे सूत्र व्यवस्थित लक्षात ठेवू. उरलेले गुरु ऐकण्यासाठी उद्या बरोबर 6:30 वाजता. तोपर्यंत जय गजानन.